छनक छनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. यांनी मराठी साहित्यात पीएचडी केली असून पुण्यातील SNDT व टिळक विद्यापीठ येथे MA ला अनेक वर्षे अध्यापन केले आहे. सध्या त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पीएचडी साठी मार्गदर्शन करतात. संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथा यात्रा, कथा दीपावली व पांथस्थ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कथा आणि नाटक हे त्यांचे आस्थेचे आणि विशेष अभ्यासाचे विषय असून त्यावर अनेक संशोधन व समीक्षापर लेख त्यांनी लिहिले आहेत. हे लेख मराठी वाङ्मयाचा इतिहास, संदर्भासहित स्त्रीवाद, अजून तेंडुलकर इत्यादी ग्रंथांमधून प्रसिद्ध झाले आहेत. नमस्कार वंदनाताई. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. तुमचा साहित्य प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तर मी असा एक प्रश्न विचारते तुम्हाला सुरुवातीलाच, की मराठी साहित्यात पीएचडी करायची असं तुम्ही कधी ठरवलं, कधी आणि कसं, म्हणजे आणि मराठीच का? खूप मागे खरं जावं लागेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला. अगदी शाळकरी वयामध्ये सुदैवाने मला भाषा शिक्षक फार चांगले मिळाले. तीनही भाषा फार उत्तम रीतीने आम्हाला शाळेमध्ये शिकवल्या गेल्या. मी पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेची विद्यार्थिनी. मराठीसाठी आम्हाला शशिकला गोरे नावाच्या एक बाई शिकवायच्या. त्यांचं संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषांवरती अगदी म्हणजे ज्याला खरंच प्रभुत्व म्हणता येईल असं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकवण्याची उत्तम शैली त्यांच्याकडे होती. त्यामुळे आणि सलग 8वी 9वी 10वी तीनही वर्ष त्यांनी आमचा वर्ग असा एका ह्यांनी पुढे नेला, एका विचाराने, एका दिशेने. आणि आमच्या वर्गातल्या मला आठवतंय आम्ही 7 ते 8 जणींना त्यावेळेला मराठीमध्ये 80 पेक्षा जास्त मार्क मिळाले होते. मराठी मीडियम मधलं शिक्षण म्हणजे हायर मराठी ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा तो पेपर होता. बऱ्यापैकी वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये अपेक्षित होती. आणि सगळ्या जणी आजही कधीही मराठी भाषेचा विषय निघाला की किती वर्ष झाली, आमच्या बाई जाऊन सुद्धा आता 15 वर्ष झाली, पण कृतज्ञतेने त्यांचा उल्लेख करतात. तर ती मराठी साहित्याची गोडी, मराठी कवितेकडे बघायचा एक दृष्टिकोन चांगला आणि कविता समजून घेण्याची एक किल्ली असते बघा. शाळकरी वयामध्ये ती किल्ली आपल्याला त्यांनी आम्हाला हातामध्ये दिली आणि तिथून साहित्याची गोडी लागली. आणि मला आठवत आहे की खूप चांगले मार्क 10वीला SSC ला मिळाले की विज्ञान शाखेकडे घालायचा कल असतो पालकांना, त्याप्रमाणे मलाही 11वी 12वी विज्ञान शाखेकडे प्रवेश घेतला होता. आणि त्या वयात खरंच काही कळत नव्हतं. आताची मुलं कशी पटापट सांगतात ना की मला काय करायचंय, आम्हाला खरंच काही कळत नव्हतं. त्यामुळे मी 11वी 12वी विज्ञान शाखेमधून हे घेतलं आणि नंतर मी FY ला शाखा बदलली आणि कला शाखेकडे प्रवेश घेतला. आणि तो प्रवेश घेतला तेव्हाच माझ्या लक्षामध्ये आलेलं होतं की आपल्याला भाषा विषयांमध्ये काम करायचंय आणि विशेषतः मराठीमध्ये. आणि सुदैवाने मला तिथेही चंद्रशेखर बर्वे, अनुराधा पोद्दार असे शिक्षक SP कॉलेजमध्ये मिळाले. आणि त्यांनीही माझ्यातला हा एक आवड म्हणा किंवा थोडीशी आपल्याकडे एक लेखनाची शैली असते ती जाणून म्हणा, खूप चांगलं प्रोत्साहन दिलं, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ओढून घेतलं. आणि सुरवंटाचं फुलपाखरू हवं तसं खरं म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये साहित्याच्या क्षेत्रातल्या जेवढ्या म्हणून गोष्टी करणं शक्य असतं तेवढ्या सगळ्या करायला मिळाल्या, बागडायला मिळालं म्हणजे खरं मी असं म्हणते. आणि तिथे ते ठरलं की आपल्याला याच्यामध्येच पुढे MA आणि PhD करायचं आहे. पण PhD मात्र मी वयाच्या बऱ्यापैकी उशिरा केलं. म्हणजे MA झाल्यावरती लग्न, मूल या सगळ्या ह्याच्यात अडकले. आणि मग नंतर मात्र आणि मग मला ते बरं वाटतं, कारण व्यवस्थित एका जाणत्या वयामध्ये मी PhD करायला सुरुवात केल्याने आपल्याला नेमकं काय करायचंय आणि काय करायचं नाही, काय टाळायचं हे फार उत्तम रीतीने तेव्हा कळलं. 36व्या वर्षी मी PhD करायला सुरुवात केली आणि 41व्या वर्षी माझी PhD झाली. पण तोपर्यंत वाचन आणि या सगळ्या गोष्टींचा एक ज्याला आपण होमवर्क म्हणतो ना, बाजूनी पूरक, पोषक अशा तऱ्हेचं सर्व काही चालू असल्यामुळे आणि लेखनही बऱ्यापैकी ललित लेखन मी तेव्हा करत होते साप्ताहिक सकाळमधून वगैरे. त्यामुळे ह्या सगळ्या लेखनाचा आणि मग त्या अभ्यासाची सांगड घालत माझं PhD 41 मध्ये म्हणजे माझ्या वयाच्या 41व्या वर्षी पूर्ण झालं. अरे बापरे, हो, खूप उशिरा अभिनंदन. कारण इतक्या उशिरा
सुरू करून ते नेटाने पूर्ण करणं हे हो खरंच हो. अभिनंदन. आणि तुमच्या प्रबंधाचा विषय काय होता मग PhD ला? मी मुळामध्ये मला स्त्रियांच्या लेखनावर काहीतरी करायचं अशी इच्छा होती. आतूनच ते जाणवत होतं. कारण म्हटलं तसं बऱ्यापैकी वाचन होतं आणि त्या वाचनाला एक दिशा मिळाली होती. वयाच्या 18व्या-19व्या वर्षी विद्याताई बाळ यांचे विचार स्त्री मासिकातून त्या लिहित असत आणि अतिशय तळमळीने आणि कळकळीने लिहायचा. तर त्या वयाच्या घडणीमध्ये विद्याताईंच्या विचारांचा पण एक प्रभाव निश्चितपणे पडला आणि त्यामुळे काय लिहितात स्त्रियांच्या लेखनाकडे दुर्लक्ष का केलं जातं याच्या मागचा व्यूह जसा उलगडत गेला तसं मनाशी ठरलं होतं की आपण काम करायचं ते स्त्रियांच्या लेखनावर करायचं. आणि कथा हा माझा विशेष आवडीचा भाग अगदी पहिल्यापासून होता, कविता आणि कथा. आणि कवितेपेक्षा कविता काय आहे की विस्तृत आहे खूप, कितीही करायचं म्हटलं तरी सुद्धा व्हास्ट ज्याला म्हणतो आपण असा परिसर असल्यामुळे मग मी कथेच्या अभ्यासाकडे अधिक वळले आणि थोडं नरेटिव्ह फॉर्मचं एक आकर्षण मनामध्ये होतं म्हणा, ते जाणून घेण्याची एक इच्छा म्हणा. त्याच्यामुळे मग मी स्त्रियांची कथा हा विषय माझ्या PhD साठी निवडला. आणि तो निवडताना एक कालखंड आपण निश्चित करतो तसा 1975 मध्ये गौरी देशपांडेचं साहित्य यायला लागलेलं होतं विविध मासिकांमधनं. तर 75 ते पुढे असा कालखंड घेतला आणि मग स्वाभाविकपणे गौरीपासून सुरुवात झाली त्या कालखंडाला. आणि मेघना पेठे 2004 मध्ये तिचा आलेला जो संग्रह होता त्या संग्रहापर्यंतचं काम आपण करायचं. असा दिसायला तो 25 वर्षाचा कालखंड असला तरी मी स्त्रीची पहिली कथा मराठीमधली जी प्रकाशित झाली 1896 मध्ये त्या कथेपासून सगळा स्त्रियांच्या कथालेखनाचा आढावा माझ्या पहिल्या प्रकरणात घेतलाय. ज्याला आपण कॅनव्हास पार्श्वभूमी म्हणतो ना आपल्या अभ्यासाची, ती सगळी पार्श्वभूमी या पहिल्या प्रकरणामध्ये मग मला त्यामुळे मांडता आली. आणि त्या निमित्ताने या स्त्रियांच्या सबंध कथालेखनाचा एक इतिहास माझ्या समोर उभा राहिला. त्यामुळे तिथून खरं ती सुरुवात झाली. पण अधिक खोलात जाऊन मात्र मी गौरीपासून मेघनापर्यंतच्या लेखिकांवर अधिक काम केलं असं म्हणता येईल. फोकस तो ठेवला. फोकस तो ठेवला. आणि SNDT विद्यालय महाविद्यालय म्हणजे पुण्यातलं आणि टिळक विद्यापीठ इथे तुम्ही MA ला अनेक वर्ष अध्यापन करत आहात ना, तर मराठी शिकवताना तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा काय कसं होतं आणि नंतर कसं झालं ते? खरं असं झालं की मी PhD ला प्रवेश घेतला तो माझे PhD चे मार्गदर्शक गुरु डॉक्टर विलास खोले यांच्या हाताखाली काम करताना. तर तेव्हा विद्यापीठामध्ये म्हणजे विद्यालय नव्हे विद्यापीठामध्ये मी काम करत होते. पोस्ट ग्रॅज्युएशन रिसर्च अँड स्टडीज सेंटर असं त्याला म्हटलं जातं. तर सर म्हणाले की तू इथे 2 विषय शिकवशील का, इथे गरज आहे. तर PhD करत असतानाच मी तिथे थोडं थोडं शिकवायला सुरुवात केली आणि नंतर पुढची 17-18 वर्ष मी तिथे शिकवत राहिले. मग 2005 पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये MA भाषांमधलं सुरू झालं नवा कोर्स. तेव्हा त्यांचं कोर्स डिझायनिंग ज्याला सिलेबस तयार करणं म्हणतो आपण, तिथपासून मग मी त्यांच्याबरोबर पण काम करत होते. ती आत्तापर्यंत करत होते. आत्ता गेल्या वर्षी पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळ्या ऍडमिशन्स वगैरे जवळजवळ झाल्या नाही तिथपर्यंत हे सगळं चालू होतं. तर साहजिकच आहे की दर पिढ्यांमध्ये विद्यार्थी बदलतात. आपल्याला माहिती आहे 2 पिढ्यांमधलं जे अंतर पडतं. तर सुरुवातीच्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी एक आपण अभ्यास करायला इथे आलो आहोत अशी जाणीव, असं भान दिसत असे. ते त्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं हे निश्चित आहे. की शिक्षक व्हायचं आहे, अमुक करायचं आहे हे आधी ठरवून त्यानुसार कुठल्या विषयाला मागणी आहे तो विषय निवडण्याकडे कल, हे असे जे काय व्यावहारिक दृष्टिकोनानेही प्रभावित होऊन विषय निवडण्याचा जो एक भाग असतो तो मला अधिक दिसायला लागला. त्याच्यात गैर काही आहे असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु हा फरक मात्र निश्चितपणे लक्षामध्ये आला की शुद्ध कलात्मक वाङ्मयीन असा अभ्यास करणं आणि त्याला व्यवहाराची जोड देणं हा जो एक फरक पडला हा या काळामध्ये पडला असं दिसतं. SNDT विद्यापीठामध्ये तर मला तुम्हाला सांगायला आवडेल सगळ्यांना की 2 प्रकारच्या विद्यार्थिनी समोर असायच्या. SNDT हे महिला विद्यापीठ हे आपल्याला माहिती आहे. एक फ्रेश ग्रॅज्युएट नुकत्याच पदवी घेऊन आलेल्या 20-21 वर्षांच्या मुली आणि ज्यांचं शिक्षण राहिलंय काही कारणाने किंवा आवड आहे आणि आता जरा आयुष्याने उसंत दिली आहे म्हणून शिकावं असं वाटतंय अशा MA ला प्रवेश घेणाऱ्या बायका, असे 2 गट वर्गामध्ये अगदी सरळ सरळ असायचे. आणि मला शिकवताना फार आनंद व्हायचा. एकतर त्यांच्यामध्ये सौहार्द कसं राहील हा एक शिक्षक म्हणून आपल्याला विचार करायचा आणि प्रयत्न करायचा मुद्दा नेहमी असतो. आणि त्याचबरोबर या
मुलींनाही सतत मला सांगायला आवडायचं की बघा, या 40-45च्या बायका सुद्धा आता शिकायला आलेल्या आहेत, तर तुम्हाला आता फक्त अभ्यास करायचा आहे. तर तो तुम्ही असं काहीतरी सांगत सांगत त्यांना अभ्यासाकडे वळवणं आणि त्या एकमेकींना खूप चांगल्या रीतीने सांभाळून घ्यायच्या, असे सगळे वेगळे अनुभव, ज्याला आपण शिक्षणाशी पूरक अनुभव म्हणतो, असे पण तिथे येत गेले. आणि दिवसेंदिवस थोडंसं असं अभ्यासाकडे, भाषा विषयांकडे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांचंच ते एका अर्थाने खंत आहे की भाषा विषयात काय अभ्यास करायचा असं अनेकांना वाटतं. तर त्यांच्याकडे त्याकडे कसं ओढायचं विद्यार्थ्यांना, त्याच्याकडे कसं उद्युक्त करायचं, हे एक चॅलेंज, हे एक आव्हान नक्कीच सगळ्याच भाषा शिक्षकांना आहे. ते मला सुद्धा नेहमी जाणवत आलं की पण ज्या कोणामध्ये थोडासा स्पार्क आहे, ज्यांना कोणाला इच्छा आहे, त्यांना मात्र अगदी हाताला धरून, ज्याला म्हणतो आपण, त्या रीतीने पुढे नेणं. आणि मला खूप अभिमान वाटतो की फार काही माझी मोठी शिक्षकी कारकीर्द अशी म्हणता येणार नाही, पण 16-17 वर्षांमध्ये किमान 16 विद्यार्थिनी तरी आज अशा आहेत की ज्यांना काहीतरी करावं असं वाटतंय. त्यांच्या त्यांच्या परीने पुस्तक परीक्षण लिहिणं म्हणा, प्रूफ रिडिंग मध्ये काही जणी आता काम करत आहेत, किंवा मुलाखती घेणं, त्याची शब्दांकन करणं, अगदी कोअर ज्याला लिटरेचर नाही म्हणता येणार, पण बाजूबाजूनी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, संपादन करणं, अशा प्रकारामध्ये ते आता काम करतायत. हे खूप मला चांगलं वाटतंय. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे, कारण पुढची पिढी पण निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित कोणीतरी मार्गदर्शन करून ते पुढे आले पाहिजेत. खरंय. व्हेरी नाईस. आता तुम्ही जे म्हणालात की संपादन किंवा मुद्रित शोधन, प्रूफ रिडिंग, तर म्हणजे काय नक्की? दिवसेंदिवस मराठी लिहिण्यातला गलथानपणा, कुठलीही भाषा लिहिण्यातला, खरं म्हणजे लिहिण्यामधलं जे काय सैलपणा, गलथानपणा, दुर्लक्ष, हे दिवसेंदिवस वाढतंय, आपल्याला जाणवत आहे ते. आणि भल्या भल्यांना सुद्धा लिहिता येतं, पण उत्तम शुद्ध लिहिता येतच असं नाही. तर एक प्रमाण भाषा आपण स्वीकारलेली आहे आणि प्रमाण लेखनही स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने त्यातल्या त्या शुद्धलेखनाचे सोपे नियम करून, आपल्याला माहितीये की महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हा या सगळ्या दिशांनी प्रयत्न झाले आणि तुलनेने सोपे असे शुद्धलेखनाचे नियम त्यांनी मान्यता दिलेली आहे त्या सगळ्याला. तर त्यानुसार लेखन होणं अपेक्षित असतं. तर ते लेखन कसं करायचं, ते नियम काय, आणि ते नियमामागे जो विचार आहे तो, हे सगळं समजून घेऊन शुद्धलेखन आणि मुद्रित शोधन करणं ही गरजेची गोष्ट नक्कीच आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीये प्रूफ रिडिंग हा प्रकार मुद्रित शोधनाचा आहे. तो छापण्यापूर्वी त्याच्यावरनं जाणकाराचा हात फिरला पाहिजे आणि योग्य रीतीने ते लिहिलं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. ह्याच्यासाठी जे केलं जातं, ही पुस्तक प्रकाशनाच्या अलीकडची, म्हणजे लेखकाने लिहिलं आणि प्रकाशकांनी प्रकाशित केलं, ह्याच्या मधले जे टप्पे असतात त्याच्यात मुद्रण आहे आणि मुद्रित शोधन सुद्धा आहे. त्या मुद्रित शोधकांची, खूप चांगल्या मुद्रित शोधकांची वानवा आहे आपल्या क्षेत्रामध्ये. अरुण फडके नावाचे एक अतिशय तळमळीने शुद्धलेखन या विषयावर काम करणारे गृहस्थ आता ते नुकतेच पॅन्डेमिकच्या काळामध्ये गेले, पण त्यांनी अशा ठिकठिकाणी 10 दिवसाच्या, अगदी ज्याला आपण कसून म्हणतो ना, अशा कार्यशाळा ते घेत असत. 10 ते 5 10 ते 5 अशा पद्धतीने दिवसभर बसायचा आणि 5 दिवस सलग, आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा 5 दिवस, अशा 10-10 दिवसाच्या कार्यशाळा ते घेत असत. त्या कार्यशाळा आम्ही कायम SNDT विद्यापीठामध्ये घेतल्या दरवर्षी आम्ही त्याच्यामध्ये, आणि आम्ही बाहेरच्या लोकांना सुद्धा प्रवेश द्यायचो. आमच्या विद्यार्थिनींना तर आम्ही म्हणायचोच की करा, पण बाहेर पत्रकार किती वाईट लिहिलं जातं वर्तमानपत्रांमध्ये, तर पत्रकारांसाठी त्या खुल्या असायच्या. अन्यही कुणाला जर या क्षेत्रामध्ये करिअर करायची असेल तर त्याच्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही या कार्यशाळांचा खूप उपयोग झाला. आणि या प्रकारचं काम खूप गरजेचं आहे. पुस्तकं आहेत, पण पुस्तकामधून बघून शिकणं हे नेहमीच अवघड जातं, जेव्हा की ते समोर गुरुमुखातून आपल्याला शिकायला मिळतं. तर अशा पद्धतीच्या त्या कार्यशाळा आम्ही घेत असू. तर हे मुद्रित शोधन ही अत्यंत गरजेची, आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि खरोखर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की कुठल्याही वयामध्ये सुरू करून घर बसल्या करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे. आणि आता तर ऑनलाईन मुद्रित शोधनाची सुद्धा आपल्याला सगळ्यांना सोय आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने जर कुणाला करायचं असेल तर जरूर ते करावं, आणि त्याकडे हळूहळू का होईना आपण त्याच्यामध्ये प्रगती करत जातो आणि चांगला मुद्रित शोधक म्हणून आपल्याला उत्तम काम आणि उत्तम पैसा दोन्ही मिळू शकतात. सगळ्यांना गरज असते कारण मुद्रित शोधनाची. बरोबर आहे, बरोबर आहे. वा. आणि संपादन म्हणजे काय? संपादन हा खूप मोठा विषय आहे. संपादन याचा अगदी शब्दशः अर्थ बघितला आपण तर मिळवणं, बर. अन्य ठिकाणाहून शोध घेऊन काहीतरी मजकूर मिळवणं. आता साहित्याच्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर माझ्या मनामध्ये काही एक संकल्पना आहे, त्या संकल्पनेला अनुषंगून असा काही मजकूर मी मिळवणं. वर्तमानपत्राचा संपादक सुद्धा हेच करत असतो.
तो त्याच्या डोळ्यासमोर ज्या सामाजिक राजकीय आर्थिक घडामोडी असतात त्या अनुषंगाने तो आजूबाजूच्या परिसरामधनं मजकूर मिळवतो, लेखकांकडनं मजकूर मिळवतो. त्याच्या पुढचा टप्पा जो आहे की मिळालेल्या मजकुरावरती संस्करण करणं. कधी कधी तो खूप जास्त लिहिलेला असतो, पसरट असतो, नेमकेपणाचा अभाव असतो. तर ही संपादकाची कात्री तिथे लावायला लागते आणि तो अतिशय आटोपशीर, नेमका असा करून घेणं, योग्य शब्द त्याच्यामध्ये वापरणं, कधी कधी मथळे त्याला द्यायला लागतात, उपशीर्षक द्यावी लागतात, हे सगळं काम संपादक करत असतो. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट की जुन्या संहिता आपल्याकडे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मिळतात. म्हणजे आता उदाहरणार्थ 1887 साली ताराबाई शिंदे नावाच्या एका लेखिकेनं स्त्री पुरुष तुलना या नावाचा एक निबंध लिहिला होता, बाई बुलढाण्याच्या. बरं का, आता काळ आणि बुलढाणा सारखं गाव हे जर आपण नजरेपुढे आणलं तर लक्षात येतं की तो कुठेतरी असा चांदी कोपऱ्यामध्ये पडून राहिला निबंध. आणि तो किती दिवस दुर्लक्षित किंवा अंधारात राहिला असं म्हणूया तर पार 1975 पर्यंत. 1975 साली स ग मालशांच्या तो कुठे असा वाचनात माहितीमध्ये आला आणि त्यांनी तो शोधून काढली ती संहिता आणि त्याचं संपादन केलं आणि त्याचं एक पुस्तिका प्रकाशित केली. आता हे संपादन करताना मालशांनी काय काम केलं हे मुद्दाम सांगते मी की विविध प्रकारच्या अशा जुन्या संहितांची संपादनं करून ती नव्याने लोकांच्या समोर ठेवणं खूप गरजेचं असतं. तर त्यांनी त्या ताराबाई शिंदे कोण होत्या, कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे लिहिलं, त्यांचं थोडंसं चरित्र शोधून काढलं, हा सगळा संशोधनाचा भाग त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिला. त्यानंतर ह्या संबंध निबंधामध्ये तत्कालीन महत्वाच्या अशा काही घडामोडींवरती बाईंनी भाष्य केलंय. म्हणजे टेबल खुर्चीवरती बसून चहापान करणं हे नव्यानेच प्रतिष्ठित लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली ही जी गोष्ट होती, ह्याच्यावरती ताराबाई काय म्हणता आहेत, तर हा कशाचा संदर्भ आहे, अशा तळटीपा त्याला देणं किंवा एक टिपांचं वेगळं परिशिष्ट जोडणं, त्याची स्पष्टीकरण देणं, त्याचे अन्वय लावणं. कारण कितीतरी म्हणी आणि उद्धृत ही ताराबाईंनी इतकी कुठून कुठून वापरलेली आहे त्याच्यामध्ये की त्या म्हणी सुद्धा आज आपल्या प्रचलित अशा मराठीमध्ये राहिलेल्या नाहीयेत. तर मग त्या म्हणींचे अर्थ काय, म्हणजे आता अभ्र पटल न्याय हे नुसतं कुठेतरी ऐकलेलं असतं पण त्याचा नेमका अर्थ काय, तर अशा प्रकारची स्पष्टीकरण देऊन ती सबंध संपादित अशी आवृत्ती पुन्हा एकदा स्त्री पुरुष तुलनाची 1975-76 साली प्रकाशित झाली, पुनर्मुद्रित केली गेली. तर असंही एक काम संपादक करतो. मासिकाचा संपादक हा अजून वेगळ्या प्रकारचं, त्या मासिकाचं जे ध्येय धोरण असेल त्यानुसार, एखाद्या मासिकाचा अंक विशेष अंक करायचा असेल तर त्यानुसार कोण लिहेल, कोणाकडून लिहून घ्यायचं, त्याचं आकार काय असेल, संबंध मासिकाचा रंगरूप काय असेल, ह्या सगळ्याचे निर्णय एका अर्थाने कॅप्टन असतो तो संपादक. त्याच्या हातामध्ये असलेल्या नियतकालिकाचा तो कॅप्टन असतो. हा एक संबंध भाग संपादन म्हणून आपल्याला लक्षात घ्यावा लागतो किंवा समोर ठेवावा लागतो असं मला वाटतं. वा, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. तुम्ही संपादन केलेली जी पुस्तकं आहेत म्हणजे संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथा यात्रा इत्यादी, तर ही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, तर त्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगू शकाल? हो, नक्की, का नाही. आवडीचं काम करायला मिळाल्यामुळे खरं ते त्या काळामध्ये पटकन केलं गेलं. मगाशी उल्लेख केला तसं 1975 नंतरच्या लेखिकांच्या कथांवर मी पीएचडी जेव्हा करत होते तेव्हा सानिया या कथा लेखिकेच्या कथांनी खूप मनावरती प्रभाव टाकला म्हणूयात. किंवा असं लक्षामध्ये आलं की अजिबात साहित्य व्यवहारामध्ये वावर नसलेली मंगलोरमध्ये राहणारी ही लेखिका, व्रतस्थपणे लिहिणारी आणि काळाबरोबर लेखन जिचं आहे, काल समांतर असं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने ती लिहिते आहे. तर हिच्या लेखनातलं काही एक उत्कृष्ट असं आपल्याला समोर मांडता आलं तर कसं होतं की 15 कथासंग्रह आहेत. 15च्या 15 कथासंग्रह वाचकांपर्यंत पोहोचत नसतात, काही आवृत्त्या निघत नाहीत, जुन्या होऊन जातात. आता शोध ह्या तिच्या 1980 मध्ये आलेल्या पुस्तकाची नवी आवृत्तीच आलेली नाहीये. तर ही पुस्तकं आणि त्याच्यातलं नेमकं जे चांगलं असतं ते मग असं हळूहळू काळाच्या ओघात मागे पडत जातं. तर या निमित्ताने ते सगळं एकत्रितरित्या उत्कृष्ट जे असेल ते समोर ठेवणं आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि ती सांगत असताना या लेखिकेचा आलेख आपल्याला मांडता येतो का, पहिल्या कथा लेखनापासून ते आज 2021 मध्ये नव्याने कथासंग्रह तिचा आला आता, त्या संग्रहापर्यंत हा संबंध या लेखिकेचा एक आलेख आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल झाले हे सगळं मांडण्याचा एक अभ्यासही आणि इच्छा या दोन्ही मधून ते संपादन आकाराला आलं. माझ्याबरोबर तेव्हा प्राध्यापक रेखा इनामदार या देखील सहसंपादक म्हणून होत्या. आम्ही दोघींनी मिळून ते संपादन केलं आणि प्रस्ताव राजहंस प्रकाशनाकडनं आला होता ते करण्याचा, कारण त्यांनाही ते करण्यामध्ये रस होता आणि अतिशय
काय म्हणूयात आनंददायी असा सगळा तो एकत्रित प्रवास आमचा होता. सानिया बरोबर मैत्री जमली, जुळली, ती हो याच काळामध्ये जुळली. हे एक ज्याला साईड प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट म्हणतो हो. ते पण त्याच्यामधनं हाती लागलं. निवडक मंगला हा. गोडबोलेचंही असंच झालं. मंगलाबाईंच्या लेखनाची 40 वर्षाची कारकीर्द ज्या वर्षी हो हो. पूर्ण झाली 1915-16 तेव्हा मला हो. राजहंस प्रकाशनाच्या माझगावकरांनी मंगलाबाईंचं निवडक कराल का असं विचारलं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही अर्थातच ठरवून घेतलं कारण मंगलाबाईंचंही लेखन वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लेख लिहिलेत, विनोदी लेखन तर केलेलंच आहे पण गंभीर कथा सुद्धा केलेल्या आहेत. तर मग काय नेमकं घ्यायचं आणि मग हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की पहिली चाळणी लावली तेव्हा माझ्या हाताशी 80 ते 85 लेख असे आले की जे निवडलेत, चांगले आहेत. निवडले. हो हो. मग दुसरी बापरे. चाळणी लावावी लागली कारण एवढं सगळं एका पुस्तकात घेणं शक्य नाही. आता हा सुद्धा बघा काळाबरोबर झालेला फरक की मोठी 600-700 पानांची पुस्तकं आता कोणी फारशी पटकन उचलत नाही. त्यामुळे आउटर लिमिट ठरलेलं होतं की 300 पानांमध्ये आपल्याला हे पुस्तक करायचं आहे. तर मग पुन्हा एक चाळणी लावून 80 मधून अजून 35च लेख आणि काही विनोदी कथा अशा निवडल्या आणि केवळ विनोदी साहित्याचं असं ते त्यांचं संपादन सिद्ध झालं. मग साहजिकच या दोन्ही संपादनांना प्रस्तावना, त्या प्रस्तावनांमध्ये विनोदी लेखनाची वैशिष्ट्य त्यांच्या ते नेमकं काय सांगू पाहते. विनोद विनोद म्हणून आपण हसतो आणि सोडून देतो पण त्याच्या पलीकडे विनोद कशाकडे निर्देश करत असतो, कोणत्या विसंगती दाखवत असतो, समाजामधल्या कुठल्या घटकांना कुठले घटक खटकलेले असतात लेखकाला आणि ते बदलावे अशी इच्छा असते म्हणूनही त्याच्यावरती उपरोधी किंवा विनोदी पद्धतीने शरसंधानच खरं म्हणजे केलेलं असतं ते. तर हे सगळं त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमधनं मला मांडता आलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पॅन्डेमिकच्या काळातच त्याची 3री आवृत्ती त्या पुस्तकाची अरे वा. निघाली. तर या प्रकारच्या लेखनाची आवश्यकता आहे हेही या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं. विशेषतः विद्यापीठीय पातळीवरती शिकवण्यासाठी सिलेबसमध्ये नेमण्यासाठी ही अशा प्रकारची निवडक संपादनं उपयोगी पडतात कारण विद्यार्थ्यांना थोडीशी ती प्रस्तावना अभ्यासासाठी मदत म्हणून सुद्धा मिळते, थोडी दिशादर्शक ठरते. तर या प्रकारची एक मागणी सुद्धा त्या पुस्तकांना असते. अर्थात हे डोक्यामध्ये नसतं पण हे नंतर हळूहळू लक्षामध्ये येतात या गोष्टी. कथा हा आवडीचा भाग आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यामुळे कथायात्रा हे सुद्धा मंगलाबाईंच्या गंभीर कथांचं संपादन मग आपोआपच पुन्हा आलं. मग विनोदी झाल्यावरती मग गंभीर कथांचं कराल का म्हणून 16-17 संग्रह आहेत त्यांचे गंभीर कथांचे. त्यामुळे मग अरे त्याच्यात 20-22 कथा निवडल्या आणि मग तेही एक संपादन सिद्ध झालं. कथा दीपावली हे दिवाळी अंकामधल्या उत्कृष्ट कथांचं संपादन आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की अक्षर दिवाळी हा एक प्रकल्प आपल्याकडे पूर्वी 1985, 86, 87 असे 3 वर्ष चालू होता. मोठे खंड होते ते आणि त्याच्यामध्ये सगळ्या दिवाळी अंकांमधलं उत्कृष्ट असं जे असेल मग त्याच्यात कथा, कविता, कादंबरिका, एकांकिका असं सगळ्या प्रकारचं लेखन, लेख वगैरे असं सगळं होतं आणि चांगले असे मोठे मोठे व्हॉल्युम्स त्यांनी काढले. पण ते व्यावहारिकदृष्ट्या काही फारसं यशस्वी झालं नाही. त्यामुळे 2-3 वर्ष तो प्रकल्प चालला आणि मग बंद पडला. लेखांचं कसं असतं तो लेखक लेखसंग्रह करतोच उत्साहाने पण कथा संग्रह होण्यासाठी खूप काळ जावा लागतो. त्यामुळे मग दिवाळी अंकातल्या उत्कृष्ट कथा निवडून त्याचं एक करावं असा प्रस्तावच आला एका प्रकाशकांकडनं आणि मग त्यामुळे ते कथा दीपावलीचं 2017 मध्ये एक संपादन झालं. पण पुन्हा तसंच की व्यावसायिक मागणी नसली की पुढच्या वर्षी मग तशा प्रकारचं संपादन नाही होऊ शकलं. पण काही ना काही निमित्ताने त्या वर्षीच्या नव्या जुन्या लेखकांना म्हणजे त्या संपादनात एक मजेशीर गोष्ट अशी घडली की गणेश मतकरी ते रत्नाकर मतकरी असा मोठा स्पॅन आम्हाला घेता आला आणि गणेश मतकरी पण आता त्यामुळे त्यांची उत्तम कथा आणि रत्नाकर सिनियर मतकरी त्यांची कथा असा तो मतकरी असं मी त्याला विनोदाने म्हणते. पण अशाही प्रकारचा एक वेगळा प्रयोग त्या निमित्ताने करता आला. आणि पांथस्थचं तुम्ही नाव घेतलं. पांथस्थ हा कथा संग्रह आहे. मी कथा लेखनाच्या कार्यशाळा गेली 10-12 वर्ष घेते आहे. प्रत्यक्षातल्या कार्यशाळा आता पॅन्डेमिकच्या काळात बंद पडल्या त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने खरं तो प्रयोगच होता. पण बुक्स अँड स्टोरीज नावाच्या एका संस्थेने मला विचारलं की आमच्याकडे नवे कथालेखक आहेत पण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तर बोलू का मी ह्याच्याबद्दल, या कार्यशाळेबद्दल आपल्या ह्याच्यामध्ये स्कोप असेल तर. कारण म्हणजे आहेच तो, त्यामुळे तो आत्ताच तुम्ही बोला, काहीच हरकत नाही. म्हणजे या निमित्ताने पांथस्थच्या निमित्ताने बोलते मी ते की इतर सगळ्या कला ह्या आपण शिकतो, त्याचं प्रशिक्षण घेतो, साधना करतो त्याची आणि जाऊन कुठे 20 वर्षांनी गायक म्हणून तुम्हाला एखादी मैफल करायला मिळते. साहित्य या कलेकडेच आपण का असं बघतो की ती उपजते, ती प्रतिभाशक्ती आहे, त्याला पण थोडंसं प्रशिक्षणाची गरज असते
असं याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे कादंबरी लिहायला शिकवून कादंबरी लिहिता येत नाही हे मान्य. तुमच्याकडे जर तुमचा कंटेंट असेल, तुमचा आशय असेल, तर तो आशय कशा पद्धतीने मांडला तर अधिक चांगला, प्रभावीपणे, परिणामकारकपणे मांडता येईल हे नक्की करता येतं. असा विश्वास वाटत असल्यामुळे जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी बारामतीला पहिल्यांदा मी एका कार्यशाळेमध्ये एक सेशन घेतला आणि त्या सगळ्या सेशनला मी बाकीच्या उपस्थित होते. 4 सेशनमध्ये ती कार्यशाळा झाली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की किती उत्सुक आहेत लोक आणि त्यांना गरज आहे या सगळ्याची आणि छोट्या छोट्या शंका असतात. म्हणजे निवेदन उदाहरणार्थ प्रथम पुरुषी का तृतीय पुरुषी, हे निर्णय कसे घ्यायचे, कोण घेतं हे निर्णय, इथपासूनच्या शंका असतात. मग नेमकं तृतीय पुरुषी म्हणजे काय आणि प्रथम पुरुषी म्हणजे काय, तर हे सगळं कुठेतरी नीट सांगणारं, कारण सगळे लोक काही मराठी साहित्याचे अभ्यासक नसतात ना लिहिणारे, विविध क्षेत्रातली मंडळी साहित्य निर्मिती करत असतात. तर मग या थोड्याशा गोष्टींची त्यांना जर कल्पना दिली तर त्यांचं लेखन अधिक साफसफाई, साफसुद्र ज्याला म्हणतो अशा पद्धतीने मांडता येईल असं लक्षात आल्यावरती मग त्या कार्यशाळांचा एक सिलसिलाच खरं म्हणजे वर्षातून 2दा-3दा तरी वेगवेगळ्या ठिकाणी त्या घेतल्या जातात. त्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये या बुक्स अँड स्टोरीजने मला विचारलं की ऑनलाईन घ्याल का तुम्ही, तर मी म्हटलं की अवघड आहे ऑनलाईन पद्धतीने हे असं, कारण समोरासमोर शिकवण्याचा एक वेगळा भाग आहे, पण प्रयोग करून बघू आपण. आणि अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे 50 लोकांनी कार्यशाळेला नाव नोंदवलं आणि हो, आणि असं लक्षात आलं की मी 3 तास घेतली, आदल्या दिवशी 1.5 तास आणि दुसऱ्या दिवशी 1.5 तास अशी ठरवली होती, पण ती वेळेच्या किती पुढे गेली. आणि मग असं लक्षात आलं की नुसतं यांना सांगून सोडून देऊन उपयोग नाहीये, तर काहीतरी एखादा छोटंसं असं काम दिलं पाहिजे करायला, कार्यशाळेत कार्य झालं पाहिजे असं म्हणून मी त्यांना थोडंसं होमवर्क दिलं आणि म्हटलं तुम्ही ह्या आशयसूत्रांवरती एक तुमच्या कथेचा आराखडा लिहून मला पाठवा, आपण चर्चा करू त्याच्यावर. आणि मग त्याच्यातून आम्ही ऍडव्हान्स कार्यशाळा घेतली आणि या 50 पैकी 22-23 लोकांनी त्या ऍडव्हान्स कार्यशाळेला प्रवेश घेतला. अट ही एकच होती की पहिली कार्यशाळा केलेली असली पाहिजे. आणि मग ऍडव्हान्स कार्यशाळा आम्ही 10 तासांची घेतली, शनिवार रविवार असं केलं. आणि ही जी दिलेली आशयसूत्र होती ती, किंवा मग तुमचं स्वतःचं तुम्हाला सुचत असेल तर ते, पण हे आधी कच्चं लिहून पाठवा. आणि मग त्याच्यावरती संपादकीय संस्करण करत 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 ज्या कथा तयार झाल्या त्या कथांचा हा पांथस्थ नावाचा ई संग्रह नंतर त्याच संस्थेने प्रकाशित केला. अशी ती कार्यशाळा ते त्याचं प्रत्यक्ष रूप असं दिसलं. त्यामुळे मला त्या संग्रहाचं समाधान फार मिळालं की 19 कथा लेखकांनी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तुलनेने बऱ्याच वेळेला आमची एकमेकांबरोबर फोनवर बोलणी होणं, मग ते दुरुस्त करून त्यांनी पाठवणं, मग पुन्हा बघणं, असा एक प्रवास होता लांब लचक चांगला. पण 6 महिन्याच्या कालावधीमध्ये या 19 लेखकांना कथा लिहून पाहता आली. त्याच्यातल्या काही जणांनी नंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि 4-5 जण तरी आता असे आहेत की ज्यांना कथा ही लिहिता येते आणि आपल्याला कथा लिहिता येते याचा आत्मविश्वास मिळाला. तर ही कार्यशाळांमधनं घडणारी अशी पण एखादी गोष्ट असू शकते चांगली. खूपच छान. आता पुढचा प्रश्न असा आहे की कथा आणि नाटक हे तुमचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत आणि त्यावर तुम्ही अनेक संशोधन आणि समीक्षापर लेखन केलं आहे. तर ते मला विचारायचं होतं की या लेखन स्वरूप काय असतं आणि त्याची व्याप्ती काय असते? कथालेखनाचं तर मी तुम्हाला म्हटलं तसं प्रस्तावना या सगळ्या निवडक संपादनांच्या ज्या आहेत त्या अशाच अभ्यासपूर्ण आणि त्या लेखिकेची बलस्थानं सांगणाऱ्या अशा आहेत. त्यामुळे एखादा लेखक घेऊन त्याचा अत्यंत खोलवर जाऊन अभ्यास करणं, त्याच्या प्रेरणा, त्याच्या लेखनामध्ये दिसणाऱ्या इतर समकालीन घटकांचा जो काय आविष्कार असतो तो वाङ्मयीन दृष्टिकोनातून त्याचं स्थान त्या संबंध कथा परंपरेमध्ये, असा सगळा विचार जो समीक्षकी विचार म्हटला जातो त्या पद्धतीने हे सगळे लेख लिहिले गेलेले आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याला यंदा 60 वर्ष झाली ना, 2020 मध्ये 2020-21, तर त्यानिमित्ताने नवभारतने एक विशेषांक काढला होता की या 60 वर्षांमध्ये विविध साहित्य प्रकारांमध्ये काय काय बदल झाले. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला कथेवर लिहायला सांगितलं होतं. तर 60 कथेचं रूप काय आहे, तर हा संबंध एका बाजूने ऐतिहासिक असा आढावा आणि दुसरीकडे कथा ही आपल्या आजच्या वाङ्मय व्यवहारामध्ये परिघाकडे सरकली असं माझं निरीक्षण, हे मला तिथे मांडता आलं. आणि मग तिथे कारण शोधायला लागतात की का कथा पूर्वीसारखी आज लोकांच्या जिव्हाळ्याची राहिलेली नाहीये, काय नेमकी त्याच्या मागे कारण असावी. स्फुट ललित लेखन याला जेवढं आजच्या काळामध्ये महत्व आहे त्याची काय कारणं आहेत, मग ते सोशल मीडियावरनं प्रकाशित करता येतं. तिथे देर इज नो एडिटर एट ऑल असं म्हटलं जातं.
आपल्याला जे हवंय त्या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. आणि मग पुष्कळ वेळा ते नॉस्टॅल्जिक पद्धतीने सणवार आले की त्या निमित्ताने आमच्या लहानपणच्या आठवणी, बरेच वेळेला ते आत्मनिष्ठ प्रकारचं लेखन असतं. या पलीकडच्या लेखनाला का बरं आजच्या काळामध्ये फारसं महत्व उरलेलं नाहीये, कंटाळा येतो का त्याचा? मग धकाधकीचा काळ, वेग आलेला प्रचंड जीवनाला आणि इतकं माहितीचं आपल्यावरती वर्षाव होतोय, तुम्हाला इच्छा असो नाही तर नसो तुम्ही चिंब भिजता त्याच्यामध्ये. तर ही इतकी बरोबर. माहिती आपल्याकडे जमा होत असताना त्याच्या पलीकडचं काही माझ्या हात आहे का हे सांगण्यासाठी लेखक लिहित असावेत. आणि म्हणून ते आत्मनिष्ठ प्रकारचं लेखन आणि छोटं पुन्हा की फेसबुकच्या एका याच्यामध्ये पटकन वाचता येईल, फार पुढे मागे स्क्रीन करावा लागणार नाही. अशा तऱ्हेच्या लेखनाला जे महत्व आलंय त्याला काळ बऱ्यापैकी जबाबदार आहे असं आपल्याला दिसतं. अर्थात हे पुन्हा मी सर्वसामान्य विधानच करते, जे वाचणारे आहेत आणि जे बैठक मारून वाचतात ते हातात पुस्तकं घेऊनच त्याच्यामध्ये रमतात आणि त्यांची बैठक तुटत नाही. पण हे लोक नेहमीच कमी होते हेही आपल्याला माहितीये. तर अशा प्रकारचं सगळं जे कथेकडे दुर्लक्ष किंवा लिहिणाऱ्याला सुद्धा असं वाटतंय की कथा कुठे प्रकाशित करायची, आम्ही लिहितोय पण आम्हाला वावच नाहीये, कारण नियतकालिकं बंद पडली, कथा प्रामुख्याने प्रकाशित करणारी मासिकं बंद पडली. 1980 नंतर हा बंद पडण्याचा वेग इतका आहे मराठी साहित्यात की कशाच्या जोरावरती आता दिवाळी अंक आम्ही काढतो ना तर आम्हाला माहितीये की आमची ती कशी तारेवरची कसरत येते. म्हणजे साधं कागद आणि प्रिंटिंगचा खर्च इतका वाढलेला आहे की या खर्चाची तोंड मिळवणी कशी करायची असा भल्याभल्यांना. आणि मुख्य म्हणजे प्रकाशकांच्या पुढच्या पिढ्या याच व्यवसायामध्ये राहायला उत्सुक नाहीत, ह्याचं सुद्धा एक मोठं परिणाम या सगळ्या मासिकं बंद पडण्यावरती झाला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. तर मग छापायच्या कुठे कथा, मग लिहिल्याच कमी जातात. बघा तुम्ही प्रेरणा बाह्य पण कशा असतात ते, म्हणजे आतून लिहावंच वाटतं म्हणून लेखक लिहितो असं आपण म्हणतो अनेकदा, पण ते लिहिलेलं छापण्यासाठी जर जागा नसेल तर ते आपोआप त्याला खीळ बसते, त्याचा वेग कमी होतो असंही दिसतं. दिवाळी अंकाच्या संपादकांचा रेटा असायचा लेखकांवर, आम्हाला तुमची कथा हवी आहे, आणि 15-15 कथा लिहिणारे लेखक होते एकेकाळी दिवाळीच्या निमित्ताने, आणि विविध प्रकारच्या 12-15 मासिकांमध्ये त्यांच्या कथा प्रकाशित होत असत. तर हे प्रमाण खूप कमी होत गेलं. तर ह्याची कारणं काय असतील, मग ती सामाजिक कशी आहेत, आर्थिक कशी आहेत, असा सगळा तो लेखाजोखा. म्हणजे लेखांचं स्वरूप हे असं पण आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका लेखकाच्या सबंध साहित्यावरती म्हणा किंवा काही विशिष्ट प्रकारच्या कथांवरती म्हणा असे समीक्षात्मक लेख, असं ते कथांवरच्या लेखांचं स्वरूप आहे. नाटक हे मी अभ्यासाकडे जराशी उशिरा वळले, आवडीने बघत होते प्रायोगिक नाटकं सुद्धा. म्हणजे सुदर्शनला 4 प्रेक्षक आणि रंगमंचावर 8 नट किंवा अभिनेते असं असणारी नाटकं सुद्धा मी अत्यंत आवडीने बघत असे, कारण ते प्रयोग असतात, ते काय पद्धतीने केले जातात त्याची एक उत्सुकता म्हणूया. त्याच्यामुळे मी हे कायम बघत आलेली पुण्यामध्ये, आणि इतक्या ह्या गोष्टी घडत असतात की त्या न बघणं म्हणजे करंटेपणा आहे खरं म्हणजे. त्यामुळे हे सगळं बघत होते. आणि मग शिकवायला नाटक हा फॉर्म जेव्हा आला तेव्हा मी खरं म्हणजे त्याचा अभ्यासाला लागले, अगदी प्रामाणिकपणे सांगते. पण तरीही त्याला आता 15-17 वर्ष झाली की पहिल्यापासून नाटक हा फॉर्म, मग फार भरतमुनीपासून सगळा नाट्यशास्त्र काय आहे ते समजून घेणं, ते सांगणं, मग सामाजिक कौटुंबिक वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आहेत ही नाटकं, मग स्त्रिया कमी नाटकं का लिहितात, एकूणच दिग्दर्शन आणि लेखन नाटकाचं याच्यामध्ये बायका का कमी आहेत हा एक पुन्हा विचाराचा, मग त्याच्यावरती लिहिलं जाणं किंवा नाटकाचं अध्यापन वर्गात करणं हे किती चॅलेंजिंग आहे. अशावरती मग मी एका सेमिनारमध्ये एक पेपर वाचला की आव्हानच आहे हे, कारण मुलांनी तिनं आणखी नाटकच पाहिलेलं नसतं. कशाला आपण म्हणायचं की हा रंगमंच आणि ह्याच्यावरती या पद्धतीने असं नाटक होतं, ही विंग, प्रवेश म्हणजे काय, अंक म्हणजे काय, हे सगळं प्रत्यक्ष नाटक पाहिल्याशिवाय तुम्ही सांगू नाही शकत. हे मोठंच, कारण नाटक हे केवळ लिटरेचर नाहीये ना, दृकश्राव्य कला आहे, प्रयोग कला आहे. प्रयोगाशिवाय नाटकाच्या संहितेला पूर्णत्व नाही. त्यामुळे जर प्रयोगच पाहिला नसेल तर विद्यार्थ्यांना कसं, म्हणजे मग घेऊन जायचं. मला आठवत आहे 4 चौघी नाटक बघायला मी मुलींना घेऊन गेले होते, आणि प्रयोग पाहिल्यानंतर ते नाटक आम्हाला लावलेलं नव्हतं अभ्यासामध्ये, पण प्रयोग पाहिल्यावरती त्यांना असे प्रकाश पडले की हो हे नाटक. आणि मग त्यातल्या काही जणी तरी नाटक बघायला लागल्या 4 पैसे खर्च करून. म्हणजे सिटी प्राईडला जाऊन भरपूर पैसे खर्च करून माणसं सिनेमा बघतात, पण तेवढेच पैसे खर्च करून नाटक बघायला येत नाही. ठराविक प्रकारची नाटकं सुचवली जातात, त्याची काय कारण आहेत, अशा प्रकारचे मग ते अभ्यासाचे विषय होत गेले. आणि आता त्या अभ्यासाचा पुढचा टप्पा म्हणजे सरांबरोबरच, म्हणजे विलास खोले सरांबरोबरच नाट्यकोशाचं संपादन करते आहे. ते आता या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण होईल. मोठा प्रकल्प आहे, 600-700 पानांचा, पण ते आता होईल पूर्ण. हो. अरे वा, खूपच छान.
केल्याने भाषांतर हे जे त्रैमासिक आहे, तर म्हणजे परकीय भाषेतून थेट मराठीत अनुवादित होतात याच्यामध्ये कथा. तर याचं शैली संपादन तुम्ही करता ना? तर शैली संपादन म्हणजे काय? शैली संपादक ही मुळातच आपल्याकडे खूप नव्याने इंट्रोड्यूस झालेली, म्हणूयात आपण, नव्याने समजलेली अशी संकल्पना आहे. आणि ती माझ्या मैत्रिणी सुनंदा महाजन आणि अनघा भट यांच्या बरोबर चर्चा करूनच आम्ही त्याचा ते खरं म्हणजे आकाराला आणलं. असं केल्याने भाषांतर बरोबर मी 2002-2003 पासून काही ना काही काम करत आले आहे. आणि मग 7-8 साली मला वाटतं असं झालं की मी मुद्रित बघत होते केल्याने भाषांतरची, आणि ती बघता बघता काही वेळेला मला असं वाटायचं की ही वाक्यरचना मराठीला नाही झेपणारी, म्हणजे भाषांतर आहे हे मान्य केल्यानंतर सुद्धा असं मराठी आपण नाही बोलत. असे काही काही माझ्या सूचना मी त्याच्यावरती लिहून ठेवायची. किंवा काही शीर्षक, आता उदाहरणार्थ आगडोम ह्या शीर्षकाच्या ऐवजी मला वणवा हे शीर्षक अधिक योग्य वाटलं, तर मग मी तिथे लिहून ठेवलं की लेखकाच्या परवानगीने, भाषांतरकाराच्या परवानगीने हे बदलता येत असेल तर बदलता येईल आपल्याला, कारण कथेमधून जे व्यक्त झालंय ते सगळं वणव्याशी संबंधित आहे, ते आगडोंबाशी नाहीये वगैरे. अशा पद्धतीने काही नेमक्या शब्दांच्या छटा सुचवणं, असं माझं ते आधी होत गेलं. आणि मग त्याच्यातून आम्ही ठरवलं की नाही, या प्रकारचं काम सुद्धा तू कर, आणि जसा परदेशी शैली संपादक हा एक वेगळं पद असतं आणि त्याची एक वेगळी जबाबदारी असते, तशा प्रकारचं काम तू केल्याने भाषांतरासाठी कर. असं झाल्यावरती मग मी ते, आणि मीही खरं शिकत गेले, घडत गेले. आम्ही चर्चा करतो कधी कधी, कारण काय होतं, हे थेट मराठीत भाषांतरित असल्यामुळे रशियन मधनं मराठीत येताना, स्पॅनिश मधनं मराठीत येताना प्रत्येक भाषेचं स्वतःचं असं एक वळण आहे ना. मराठीमध्ये ते आणताना ते जरी भाषांतर हे मान्य केलं तरी ते वळण किती झेपेल मराठीला. अशा प्रकारच्या रचनेमुळे मराठी समृद्ध होणार आहे का, असे काही विचार आम्ही करत गेलो. ते थोडं अमूर्त चिंतनासारखं असतं. मला ते तुम्हाला असं 1, 2, 3, 4 नाही सांगता येणार, पण समोर संहिता आली की लक्षामध्ये येतं की ही तळटीप वेगळी देण्यापेक्षा आपण हे मुरवून घेऊया मूळ संहितेमध्ये. कारण तळटीप वगैरे देत राहिलं ना की ते थोडंसं असं कृत्रिम होतच लेखन, आपल्याला माहिती आहे. तर ते मुरवून कसं घेता येईल असे पण विचार आम्ही करतो त्याच्यामध्ये, आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने येईल. आणि मुख्य आपण भाषांतर का वाचतो आणि का करतो, तर हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही ना अनुभवाला येत, हे अनुभव विश्वच वेगळं आहे. म्हणून तर आपण भाषांतरित किंवा वेगळी भाषा ही तिची संस्कृती घेऊन येते, म्हणून ती संस्कृती जाणण्याचाही एक प्रयत्न असतो. तर ती जाणून घेताना ती आपल्याशी किती मिळती जुळती करता येईल, तिचं रंगरूप कायम ठेवून पण ती मला स्वीकारार्ह कशी करता येईल, माझ्या वाचकाला कशी ती, असा विचार करून मग त्याच्यावरती जे संस्करण केलं जातं ते शैली संपादन, असं थोडक्यात मला सांगता येईल. वाव, म्हणजे इंग्लिशमध्ये स्टाईल एडिटिंग, बरोबर? स्टाईल एडिटिंग, अगदी. वा, छान. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केलात तुमचं जे मासिक आहे, मासिक नाही वार्षिक आहे ना, मला वाटतं संवाद वार्षिक. तर म्हणजे दिवाळी अंक, तर त्याच्या तुम्ही संपादक आहात. तर आता इतरांसाठी संपादन तुम्ही करताच, पण हे तर तुमचं स्वतःच युअर बेबी जसं म्हणतो आपण त्याला. तर म्हणजे 2-3 गोष्टी आहेत की या अंकाचं वैशिष्ट्य काय ते पण आम्हाला सांगा. आणि एक स्वतःचाच अंक आपल्याला संपादन करायचं, याचं काही वेगळं असं प्रेशर येतं का किंवा टेन्शन येतं का? खरं म्हणजे स्वतः करायला मिळावं म्हणून दिवाळी अंक सुरू केला. म्हणजे दुसऱ्यासाठी काम करतो आपण, त्यावेळेला कितीही नाही म्हणलं तरी जे समोर आलेलं आहे त्याच्यावर काम करायचं असतं. फार कमी वेळेला आपल्याला कशावर काम करायचं याचा चॉईस असतो, याची निवड करता येते. नेहमी ती करता येते असं नाही. व्यावसायिक रीतीने आपण जेव्हा भाषेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात काम करतो त्यावेळेला पुष्कळ वेळेला समोर आलेल्यावरती संस्करण करणं हा कामाचा भाग असतो आपल्या. वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये एखादा विभाग संपादित करून दे ग, कोणाच्या मुलाखती घे ग, असं कोणाकोणासाठी मी गेली 15-20 वर्ष करत होते काम. 2015 साली मात्र अशी उबळ आली, उबळच म्हणते मी त्याला. फार काही सगळा असा कागदावरती मांडून वगैरे विचार मुळीच केला नव्हता. उबळ आली आणि बहीण माझी पत्रकार आहे, जयश्री बोकील. तर तिच्याशी म्हणजे ती आणि मी मिळून खरं म्हणजे 2-3 वर्ष नुसतेच म्हणत होतो की करूयात का, पण त्या वर्षी काय असं झालं माहित नाही. आणि मग 15 साली आम्ही पहिला अंक काढला. आता हा अंक काढताना आपल्या डोळ्यासमोर नेहमीच असं असतं ना की आदर्श, उच्च वगैरे वगैरे. तर त्यामुळे आम्हाला जे हवं होतं तसाच अंक आम्ही तो काढला. पण सुदैवाने त्या वर्षी आमच्या अंकाला 6 पुरस्कार मिळाले.
म्हणजे हो. उपपृष्ठापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळे विभाग असतात ना, छपाई असते, हो. मजकूर हो. असतो, एकूण अंकाचं संपादन असतं, महिला बर. संपादिका म्हणून असे वेगवेगळ्या विभागातले आम्हाला 6 पुरस्कार मिळाल्यावरती आमचा उत्साह टिकला, वाढला आणि असं वाटलं की आपण कायम करूया. त्यामुळे ते केवळ एका वर्षाची गंमत न राहता आम्ही सातत्याने यंदा 7वं वर्ष आमचं दिवाळी अंक काढण्याचं अरे होतं. वा, अरे वा. त्याच्या तयारीला आम्ही पहिला दिवाळी अंक प्रेसकडे गेला कीच लागतो असं म्हणूयात, की कुठले विषय आपल्याला घेता येतील, त्या विषयांना न्याय कोण देईल, कारण एकच असतं, वार्षिक असतं, त्याच्यामुळे अगदी ते असं निवडून निवडून ज्याला म्हणतो ना आपण त्या पद्धतीने काही लेखकांना आपण वर्षभर हेरत असतो की नाही याच्याकडे कंटेंट आहे चांगला बरं का, हा विषय आपल्याकडे पुढच्या वर्षी घेतलाच पाहिजे आपण. या पद्धतीने आम्ही ते, म्हणून मी इतके म्हणजे अभिमानाने सांगेन की आम्ही खूप वेगळे विषय, म्हणजे चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये ज्या बायका आहेत त्या मुळातच कमी आहेत, पण त्यांच्या आविष्कारावरती बंधनं पडतात का? तर मग हो. बर. तर मग बर. साधना पौलकर या चित्रकर्तीशी बोलून तरुण चित्रकार मुलींच्या मुलाखती घेऊन त्याच्यावरती म्हटलं एक फीचर करून दे, की त्या काय विचार करतात शिल्प करणाऱ्या हो. आणि चित्र करणाऱ्या, आणि त्या करतात तेव्हा त्यांच्याकडे पाहिलं कसं जातं, क्रिटिसिझम कसा होतो, आणि हो. मुख्य हो. म्हणजे त्यांचे घरी दारी जवळच्या वर्तुळातली माणसं त्याच्याकडे कशी प्रतिक्रिया देतात, बर. हे सगळं हा. म्हणलं तू घे, आणि मग अर्थातच आपली सगळी चित्रकारांची परंपरा आणि हे सगळं जोडून, तर ते इतकं बर. अप्रतिम झाला तो सगळा लेख, आणि त्या निमित्ताने नव्या चित्रकार मुलींशी, शिल्पकार मुलींशी माझा हो. परिचय झाला. तर ही एक अनुषंगिक फायदे आपल्याला होतच असतात, समृद्धी देतात ते. दुसरी गोष्ट, आम्ही पहिल्या अंकापासून विविध भाषक प्रतिभावंतांची लेखन यात्रा असा एक विभाग आमच्या अंकामध्ये करतो, ज्याच्यामध्ये मराठी बर. खेरीज अन्य भारतीय आणि परदेशी अशा भाषांमधल्या लेखनाची भाषांतर तरी किंवा प्रत्यक्ष त्या लेखकाशी बोलून घेतलेली मुलाखत तरी, अशा प्रकारचा एक 3 ते 4 लेख आणि कथांचा तो विभाग आम्ही दरवर्षी करत आलेलो आहोत. कारण विदग्ध वाङ्मय ज्याला म्हणतो आपण, अभिजात, ते प्रत्येक भाषेमध्ये असतं आणि त्याची ओळख मराठी भाषकांना व्हावी. तर शक्यतो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अन्य भाषीय, त्यामुळे मग काश्मीरी, आसामी, पंजाबी, क्या. हिंदी तर आहेच, पण तमिळ, तेलुगू, कन्नड, त्यामुळे कन्नड लेखिका वैदेहीच्या घरी आम्ही जाऊन तिची मुलाखत घेतली, किंवा तेलुगू लेखिका मुलगा, ही भारतीय पातळीवरची अतिशय नावाजलेली लेखिका, तिची मुलाखत घेतली, आणि ह्या लोकांशी बोलत असताना आणि त्यांच्याशी ही सगळी देवाणघेवाण करत असताना जो काय एक आनंद मिळतो आपल्याला, तो आनंद हा तर आमच्या या अंकाच्या निर्मिती बरोबरीने आम्हाला मिळतोच. आणि अजून एक वैशिष्ट्य मला आमच्या अंकाचं सांगायला आवडेल, ते असं की आमच्या अंकामध्ये आम्ही 8 रंगीत पानं केवळ एका आर्ट फॉर्मसाठी, कलेच्या रूपबंधासाठी वाहिलेला आहे. म्हणजे काय, बर. तर कुठल्या ना कुठल्या एका दृश्य कलेचं नीट सविस्तर माहिती त्याच्यामधनं मिळावी, थोडी चित्र साक्षरता ज्याला म्हणतो आपण ती तयार व्हावी, म्हणून एका बर. कलाकाराला निमंत्रित करतो आणि त्यांनी त्याच्या बर. एका कला फॉर्मचं, म्हणजे प्रत्यक्ष ती रंगीत पानांमध्ये ती प्रिंट केली जातात चित्र वगैरे, आणि खाली त्याची मुलाखत वजा किंवा त्यांनी केलेली भाष्य किंवा आम्ही केलेली त्याच्यावरची टिप्पणी, अशा पद्धतीने ती 8 पानं आम्ही सादर करतो. तुम्ही माझ्या अंकांमध्ये ते पाहिलं असेल की किती प्रकार असतात. तर यंदा आम्ही कॅलिग्राफी हा जो फॉर्म आहे, सुलेखन, तर ते सुलेखनकार हा केवळ अलंकारिक अक्षर काढतो असं नाही, तर त्याच्या मनामध्ये पण काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आशयाचं. हा. तर बीजी लिमये बरोबर. नावाचे एक सुलेखनकार आहे, तर त्यांनी अनेक बर. चांगल्या कवितांची सुलेखनं केली आहेत. तर ती सुलेखनं आम्ही करून घेतली या अंकासाठी, आणि 10-12 सुलेखनं, आणि त्याच्यावरती ही कविता वाचल्यावर मला काय वाटलं आणि ते अक्षरांच्या रूपातून कसं प्रकट केलं. रक्रु जोशींनी आपल्याकडे हा प्रयोग पूर्वी केला होता, तुम्हाला कदाचित आठवत असेल, की ते अशा विविध प्रकारांनी कविता लिहायचे. म्हणजे ते स्वतः कवीही होते पण सुलेखनकारही होते, त्याच्यामुळे त्यांनी तो पहिल्यांदा मराठीमध्ये आणला, आणि तिथपासून कोणी ना कोणी लिहित असतं. पण म्हटलं तसं केवळ अलंकारिक कलात्मक वळणं नव्हे, तर आशय त्या फॉर्म मधनं कसा व्यक्त होईल असा विचार, मग या अंकामध्ये संबंध कॅलिग्राफीवरती आम्ही ती 8 पानं त्याला दिली आहेत. तर खूप चांगल्या तऱ्हेने ते चालवता येतं आणि वेगवेगळे लोक उत्सुक असतात. अगेन्स्ट लाईट फोटोग्राफी हा एक वेगळा प्रकार आम्ही गेल्या वर्षी मिलिंद जोशी नावाचे फोटोग्राफर आहेत त्यांच्याकडनं करून घेतला, किंवा मिनिएचर पेंटिंग. नुसतंच ऐकलेलं असतं आपण, पण मिनिएचर म्हणजे नेमकं काय, ही शैली कधी उदयाला आली, भारतामध्ये किती प्रकारच्या मिनिएचर पेंटिंगच्या शैली आहेत, हे सगळं श्रीकांत प्रधान नावाचे आमचे एक सिनियर मित्र आहेत, डेक्कन कॉलेजमध्ये ते शिकवतात. प्राचीन कला हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे, तर त्यांच्याकडनं ते संबंध करून घेतला, आणि ते आम्हालाही ते समजून घेता आलं त्यामुळे त्या निमित्ताने, आणि आमच्या वाचकांना सुद्धा आम्हाला ते समजून देता आलं. तर अशा प्रकारचे काही वेगळे प्रयोग आम्ही आमच्या
अंकामध्ये करतो. साधी इलस्ट्रेशन्स न करता चित्रकाराकडून कथेचा आशय चित्रामध्ये येईल असा विचार करून त्यांच्याकडून करून घेतो. अजूनही आम्हाला 4 कलर मध्ये वगैरे करता नाही आलेला अंक, ब्लॅक अँड व्हाईटच असतो, फक्त ही आर्ट फॉर्म तेवढी आम्ही कलर करतो. पण कसं आहे की मनामध्ये जे आहे ते प्रत्यक्षामध्ये आणण्याच्या दिशेने एक एक पाऊल दरवर्षी पुढे चाललोय, बरोबर. असं एक समाधान आहे. नक्कीच नक्कीच. आता कविता सादरीकरण या विषयाकडे यायचंय मला. तर जनाबाई ते कविता महाजन असा तुमचा एक कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आहे. म्हणजे अनेक आहेत, त्यातलं एक नाव मी घेतलं फक्त. तर त्या कविता तुम्ही कशा निवडता, म्हणजे काय निकष लावता? खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण कविता सगळ्यांनाच आपल्याला आवडतात. तुम्ही भाषेच्या क्षेत्रात काम करणारे असोत नाही तर नसो, कविता ही गाण्या इतकीच आपल्याला सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. लहानपणी शिकलेल्या कितीतरी कविता आपल्या पाठ असतात. तर अशाच कविता वाचत असताना आपल्याला वाटतं ना की ही वाचून दाखवावी कोणाला तरी. अगं हे किती सुंदर लिहिलंय बघ. कधी फोनवरनं, कधी प्रत्यक्ष, कधी असे कविताप्रेमी लोक असतात. तुम्हाला आवड आहे म्हणलं की तशी ती जमा होतातच आपोआप वेडी लोक एकत्र. माझ्या पण काही मित्रमैत्रिणी वेड्या कविता प्रेमी अशा असल्याने आम्ही एकमेकींना भेटलो की बरेचदा कविता ऐकवायचो. तर ते करता करता तो कार्यक्रम 2000 मध्ये तयार झाला की अरे हे लोकांनाही ऐकूयात, आवडेल. मग सूत्र घेतलं. कार्यक्रम करायचं म्हणजे काहीतरी एक सूत्र पाहिजे, विस्कळीतपणा नको. मग मला आठवते ती माझी पहिली संहिता, अशा प्रकारच्या रंगमंचीय कार्यक्रमाची संहिता लेखनाचाही तो पहिलाच अनुभव. आणि मग आणि मग तालमींमधनं करत करत त्याला जरा जास्त, ज्याला फिनिशिंग टचेस म्हणू आपण, तसे देत देत घासपूस करून असं त्याचे पहिला प्रयोग केला आणि त्याचे करतच राहिलो आम्ही प्रयोग. आम्हाला इतक्या ठिकाणाहून आम्ही त्याला ऊन वेचता वेचता असं नाव दिलं होतं. आणि स्त्रियांनी घेतलेला स्त्री जीवनाचा शोध असं त्याचं सूत्र ठेवलं होतं. त्यामुळे जनाबाई ते कविता महाजनचा तेव्हा नुकताच नवा संग्रह आला होता, म्हणून कविता महाजन असं म्हणूयात. आता बघायला गेलं तर अजून नव्या पुढच्या कवयित्री त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करणं शक्य आहे. तर कविता मंचावरून जी पोचवायची असते ना, ती बरेच वेळेला थोडी स्पष्ट आशयाची अशी असायला लागते. अनेक कविता अशा आपल्याला अंतर्मुख करणाऱ्या असतात, ज्या स्वतःशीच वाचाव्या, कविता भोगावी असं म्हणतात. तर ते भोगणं जे आहे ते एकांतातच करावं असाही एक प्रवाह विचारांचा आहेच आहे. पण बऱ्याच कविता अशाही असतात की त्या कोणाच्या तरी तोंडून ऐकल्या की कळतात. म्हणजे माझ्या काही सायन्सवाल्या मैत्रिणी मला नेहमी म्हणतात, तू वाचून दाखव म्हणजे आम्हाला कळेल. ते नुसतं वाचून दाखवल्यावरती सुद्धा कळते, ती पुस्तकात लिहिलेली कविता फारशी समजत नाही. आता हे प्रत्येकाच्या काय म्हणू, पिंडाचा, स्वभावाचा आणि समजेचा सुद्धा भाग असतो याच्यामध्ये. पण मंचावरून जी कविता सादर होते ना, ती बरेचदा समूहासाठी आपण सादर करत असतो. त्यामुळे समूहाला ती पटकन अपील होईल, आकलन होईल अशी कविता निवडावी लागते. आता तुम्ही बघा ना की विंदा, पाडगावकर आणि पापट हे तिघ जण महाराष्ट्रभर कविता वाचनाचे प्रयोग करायचे. ते कविता ज्या वाचत असत त्या कविता बघितल्या तर लक्षामध्ये येतं की ते सगळ्या कविता त्यांच्या वाचत नसत जाहीरपणे. म्हणजे विंदाची रक्तसमाधी सारखी कविता ही कार्यक्रमामध्ये वाचता येतच नाही, ती स्वतःशीच वाचायची कविता आहे. पण सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ही कविता मंचावरून वाचण्याचीच कविता आहे, कारण ती समूह मनाचा आविष्कार आहे. तर हा थोडासा तारतम्याचा भाग आहे आणि तो खरं सांगू का करता करता येतं. आता पहिल्या प्रयोगामध्ये असं लक्षात येतं की या 2 कविता फ्लॅट गेल्यावर का नाही कळत येत लोकांना, मग आम्ही बदलतो त्या. अट्टहासाने त्याच माथी मारायचा प्रयत्न नाही करत, कारण काय होतं तिथे लगेच तो कार्यक्रमाचा ग्राफ खाली येतो असं होतं. तर एक छोटंसं उदाहरण मी देते तुम्हाला. आता नुकताच आम्ही अनवट शांताबाई, यंदा शांताबाईंचा जन्मशताब्दी वर्ष आहे ना, तर अनवट शांताबाई नावाचा एक कार्यक्रम आम्ही केला. एकच प्रयोग झालाय, त्याचा दुसरा ठरला आहे नोव्हेंबर एंडला. तर ह्या प्रयोगासाठी ज्या कविता निवडल्या, कविताच वाचल्यात आम्ही त्याच्यामध्ये, शांताबाईंचा ललित गद्य आणि त्यांच्या कविता, गाणी नाही. तर आता ही कविता, ऊन कोवळे गार सावली अजून डहाळी झुले, ऊन कोवळे गार सावली अजून डहाळी झुले, अजून माझी उत्सुक ओंजळ अजून ताजी फुले, अजून थोडे आहे बाकी या रक्ताचे करणे पाणी, अजून थोडे आहे बाकी या रक्ताचे करणे पाणी, अजून थोडे आणि नंतर सरेल तेव्हा सरो कहाणी. तर ही कविता पटकन कळते, हिचा आशय कळतो. सगळंच्या सगळं नाही कळलं तरी सुद्धा काय म्हणतायत शांताबाई हे लक्षात येतं. त्याला एक पंच आहे, रिदम तर आहेच. त्याच बरोबरची एक शांताबाईंनी अशी 4 ओळीची लिहिलेली छोटी कविता आता ऐका.
अनासक्त तारे वारे मार्ग आखलेले, अनासक्त तारे वारे मार्ग आखलेले, उदासीन भूवर माझे पाय रोखलेले, अनासक्त तारे वारे सदासक्त मीही, युती मात्र निमिषार्धाची पुन्हा भेट नाही. आता ही काहीशी अवघड कविता आहे. का अवघड आहे तर मुळात शब्द आसक्त, अनासक्त, निमिषार्ध हे सगळे शब्द समजायला किंचितसा वेळ लागतो. पुस्तक समोर असतो त्यावेळेला आपण पुन्हा पुन्हा ती वाचू शकतो, मागे जाऊ शकतो, पानं उलटून न समजलेला भाग मनाशी हे करत राहतो. समूहामध्ये बसून ऐकत असताना होतं कसं की एकदा कानावर पडलेला शब्द पुढे गेला की गेला, श्रोत्याला पुन्हा मागे येण्याची काही सोय नसते तिथे. त्यामुळे त्याला ऐकता क्षणी तो शब्द आशयासह मनात उतरला तर त्याची दाद त्या कवितेला मिळते. तर साधारणपणे अशी कविता त्याच्यात निवडली जाते वाचनासाठी. वैविध्य त्याच्यामध्ये राहील असं पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो लेखक कवी आपण वाचनासाठी निवडला आहे त्याचं जे वैशिष्ट्य आहे, त्याचा जो गाभा आहे तो पोचवता येतो का असा माझा तरी प्रयत्न असतो. बाकी बरेच लोक करतात, त्यांचे विचार वेगळे असतील, पण मी विचार करताना असा करते की त्या लेखकाचा जिस्ट जो आहे ना, जो आहे तो आपल्याला मांडता यावा, वैविध्य दाखवता यावं आणि त्याच वेळेला ही पोचावी समूहापर्यंत. आता याच्यातनं 10 लोक जरी मूळ कविता संग्रहापर्यंत गेले, मूळ लेखकापर्यंत गेले, मूळ पुस्तकापर्यंत गेले तर आनंदच आहे, पण किमान एवढं तरी त्यांच्या पदरात पडावं जाताना अशी इच्छा असते. आणि त्यामुळे ते अभिवाचन करताना थोडे निकष वेगळे लावले जातात. मी कदाचित माझ्या स्वतःच्या वाचनासाठी वेगळ्या कविता निवडतेच, पण म्हणजे मला शंकर रामाणी आवडतात, की जे कवी म्हणून फार प्रसिद्ध नाहीये, पण वाचनासाठी वेगळे निवडले जातात. इंदिराबाईंची कविता मला खूप आवडते, पण इंदिराबाईंच्या सगळ्या कविता मंचावरून नाही वाचता येत. कितीतरी कविता अशा आहेत की त्या स्वतःशी वाचाव्यात, छोट्या 2-3 काव्यप्रेमींच्या ग्रुपमध्ये वाचाव्यात, खाजगीत वाचाव्यात. मंचावरून समूहासाठी त्याचं वाचन नाही फारसं अपीलही होत नाही, फ्लॅट जातं. मंचावरचं कसं आहे ना, ते विजयाबाई म्हणायच्या मेहता की तिथला मंचावरचा प्रत्येक सेकंड टिक व्हावा लागतो, म्हणजे रजिस्टर व्हावा लागतो की इथे काय घडलं आता. तर ते घडणं नाही झालं ना, आणि मुळात काय आहे, अशा कविता पोचवायला ना खूप ताकद पण लागते. ती कविता तुमची स्वतःची करून तुम्हाला ती पोहोचवण्यासाठी एक वेगळं स्किल लागतं. आपल्या सगळ्याच कलाकारांकडे ते असतं असं नाही. कधी कधी एखाद्या प्रयोगामध्ये सगळंच पचतं, सपाट जातं, मग ते दरवेळी ते भान ठेवावं लागतं की मग थोडस असं हमखास पोचणारं असं निवडावं लागतं. हे खरंय. तसा तुमचा एक बहुरूपधारिणी हा कार्यक्रम आहे. हो, तर त्याच्यामध्ये तर म्हणजे साहित्याचा जो मागोवा तुम्ही घेतला आहे तर त्याचा स्पॅन खूप मोठा आहे, म्हणजे बराच मोठा कालखंड तुम्ही गृहीत धरलेला आहे. महानुभाव ते अगदी अलीकडे पर्यंत. हो हो. दुर्गाबाई. तर हे दुर्गाबाई, तर हे तुम्ही कसं निवडलं, म्हणजे हे तो कार्यक्रम बघून तर मी अगदी चकित झाले होते की कसं काय तुम्ही सिलेक्शन केलं असेल. हो, पुन्हा याच्यासाठी आपलं अध्यापनाच्या क्षेत्रातलं जे काम असतं ते मदतीला येतं. विविध विषय, पेपर म्हणजे ज्याला म्हणतो आपण, ते शिकवण्याचा एक अनुभव MA साठी असल्याने प्राचीन मराठी साहित्य हा एक पेपर मी अनेक वर्ष शिकवते, आवडीने शिकवते, मला फार आवडतो तो विषय शिकवायला. तर त्याच्यामध्ये 4 कालखंड मराठी भाषेचे, प्राचीन मराठी भाषेचे साधारणपणे आम्ही कल्पितो की महानुभाव कालखंड आहे, ज्याच्यामध्ये अगदी मराठीच्या उगमाचं असं गद्य लेखन आपल्याला सापडतं, म्हणून आम्ही त्याच्यात महानुभावांची एक कथा घेतली बघा बहुरूपधारिणीमध्ये. त्याच्यानंतर संत साहित्याचा एक कालखंड दिसतो आपल्याला 1200 ते 1500 पर्यंतचा. 1500 पासून आपल्याला अशा पंडिती कवींचा कालखंड दिसतो आणि 1700च्या मध्यावरती साधारणपणे शाहिरी वाङ्मय आपल्याकडे निर्माण झालं. आता हा कुठलाही कालखंड हा वॉटर टाईट नाही, हे कंपार्टमेंट्स नाहीये. महानुभाव गद्य लिहित असतानाच काही संस्कृत कविताही लिहिली गेली, संत साहित्य लिहिलं जात असतानाच पंडिती कविता लिहिली जात होती, पंडिती कविता लिहिली जात असताना शाहीर उदयाला येतच होते. आणि तरीही आपल्याला रामदास हे पुन्हा संत साहित्यामधले शेवटचे जे कवी म्हणतो आपण ते पुन्हा शिवाजीच्या काळामध्ये दिसतातच आहेत. म्हणजे असं काही नाहीये, परंतु तरीही एकेका कालखंडामध्ये बहर असतो एकेका साहित्याचा. तर हे 4 कालखंड मुख्यतः डोळ्यासमोर होते. तर त्याच्यातला एक उतारा आपण, म्हणून मग तो आज्ञापत्रामधला एक उतारा शिवाजी महाराजांचा घेतला, एक बखरी मधला घेतला, असं करून आम्ही प्राचीन साहित्याचा कालखंड लवकर संपवला त्यातला. म्हणजे 1/3 भाग हा प्राचीन साहित्याला आहे आणि नंतरचा अर्वाचीन साहित्य ज्याला म्हणतो आपण, 1818 मध्ये आपल्याकडे पेशवाई खालसा झाली आणि
सगळीकडे ब्रिटिशांचं साम्राज्य एकछत्री पसरलं होतं टप्प्याटप्प्याने, पण पेशवाई हा शेवटचा हा. घाव होता आणि तिथून आपल्याकडे नव्या प्रकारच्या साहित्याचं शिरकाव झाला, प्रवेश झाला असं मानलं जातं. आता हेही पुन्हा 1818ला इकडे पेशवाई खालसा झाली की लगेच उद्या झालं असं नव्हे, परंतु छापखाने आले ही मोठी गोष्ट झाली. त्याच्या आधी आपल्याकडे हस्तलिखित होती आणि छापखाने आले आणि छापण्याची सोय झाली, स्वस्तात झाली आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत नेता येतंय हे लक्षात आल्यावरती 1832 मध्ये तर आपलं पहिलं वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं. तोपर्यंत आपल्याकडे वृत्तपत्र ही संकल्पनाही नव्हती. तर तिथून पुढे मराठी भाषेची जी वळणं आहेत ती अशी अगदी आपल्याला उद्मेकून दाखवता येतात की हे बघा, संस्कृतच्या प्रभावाखाली लिहिलेलं साहित्य, हे ब्रिटिशांच्या संपर्कामध्ये आल्यावरती त्यांच्या पाश्चात्य साहित्याचा प्रभाव घेऊन लिहिलेलं साहित्य, म्हणजे चिपळूणकरांपासून पुढे महात्मा फुल्यांचं एक पुन्हा वेगळंच आहे, म्हणून त्याच्यामध्ये फुलांचा आपण एक उतारा घेतलाय. आणि अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रेरणा तर खूपच वेगळ्या होत्या लिहिण्यामागच्या. किती तऱ्हांनी लोकांनी लिहिलं, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये की शाई कशी पाहिजे, छापखान्यामध्ये वापरली जाणारी शाई, तिच्यामध्ये चरबीचा अंश जास्त असल्यामुळे काय घडलं असा एक उतारा आम्ही त्याच्यात निवडलाय. तर हे निवडताना मी फक्त निकष एक ठेवला की हे सगळं साहित्य, कागद, छपाई, मुद्रण याच्या अनुषंगानेचे उतारे असतील एवढं बघितलं. तसे तर काय कितीतरी आहेत, आपल्या पोथ्यांमध्ये सुद्धा कितीतरी साहित्य आपल्याला मिळतच की, पण ते न घेता मराठी साहित्य हेच डोळ्यासमोर ठेवून मग त्या साहित्याच्या अनुषंगाने त्यातले टप्पे, त्याच्यामध्ये आलेले नवे विचार, म्हणून मग त्या मिसेस फरार नावाच्या बाईंचा एक उतारा आहे बघा की शिक्षण मुलींना देण्यासाठी ती बाई, मिशनरी बाई आहे ती, एका रेव्हरंडची ती बायको आहे, त्या बाईनी जे लिहिलं ते मुद्दाम त्याच्यामध्ये घेतलं, किंवा पंडिता रमाबाई जे म्हणतायत ते घेतलं. त्यामुळे बायका आणि पुरुष या दोघांचाही त्याच्यामध्ये समावेश राहील असाही विचार केला. आता हे कुठे मिळालं असं तुम्ही जर विचारत असाल तर हे काही ना काही निमित्ताने आपल्या वाचनामध्ये येत असतं, आपल्याला माहिती असतं की हे कुठे मिळेल आपल्याला. आणि वाङ्मय वृत्त नावाचे एक नियतकालिक आपले प्रकाश विश्वासराव आता जे गेले ना ते, आणि हे आपले काळसेकर हे चालवतात मुंबईत, त्याच्यामध्ये ते पुष्कळ वेळेला असे जुन्या साहित्यातले काही उतारे देत असत. ते फार आवडीने मी जपून ठेवलेले, काही कात्रणं ठेवलेली असं पण होतं. तर त्याच्यातून मला बरंचसं मिळालं, अगदीच यांनी सांगते. आणि महानुभाव वगैरे हे तर माहिती होतं, त्यामुळे काय निवडायचं हे डोळ्यासमोर पक्क असल्याने ते सोपं झालं. नाही तर इतका समुद्र आहे याच्यातून कुठे शोधून काढणार असा प्रश्न पडतो आपल्याला. पण त्यामुळे मग ती भाषेची, मराठी भाषेची बदलत गेलेली रूप ही अशा पद्धतीने त्या कार्यक्रमात आम्हाला दाखवता आणि मांडता आली. अरे छान. भाषेचा व्यासंग असल्यामुळे ते सोपं जातं, तुम्हाला ते माहिती होतं सगळं. हा, म्हणजे आपल्याला पत्ते माहिती असतात ना, त्यामुळे इकडे तिकडे न भरकटता आपण बरोबर अचूक पत्त्यावर जाऊन पोचतो. आकाशवाणी, विद्यावाणी रेडिओ आणि FTII कम्युनिटी रेडिओ, तर यासाठी तुम्ही संहिता लेखन करता. तर मग त्याचे नियम आणि त्याची काय बंधनं असतात? कारण तो कम्प्लिटली एक वेगळाच ऑडियन्स आहे म्हणा, किंवा मीडियम आहे, माध्यम आहे. बरोबर. पुष्कळ वेळेला काही, अर्थात मी कायमच साहित्य विषयकच लिहित आलेली आहे, त्याच्यामुळे माझ्यावरती तुलनेने तशी बंधनं नाहीत. पण सरकारी नियमांनुसार काही सरकारवरती दोषारोप करणारं असं साहित्य त्याच्यात असू नये असे काही त्यांचे नियम अगदी आतापर्यंत होते. आता शिथिल झालेत असं मी ऐकतेय, पण त्याचा प्रत्यय मला अजून आलेला नाहीये. किंवा राजकीय कुठल्याही प्रकारची भाष्य त्याच्यामध्ये नसावीत, जातीय, धार्मिक अशा पद्धतीच्या विद्वेषी, पण हे आपल्याला चांगला माणूस म्हणून पटतच असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या विद्वेषी भावना ज्याच्यामध्ये आहेत अशा मार्गाला आपण कधीच मुळातच जात नाही. पण अशी काही त्यांची नियमावली नक्की आहे आणि त्या प्रकारचं त्याच्यात असू नये हे उघडपणे असतं. पण ह्याला मी बंधनं मानतच नाही. मला असं वाटतं की सुसंस्कृतपणाची ही सगळी लक्षणं आहेत, लोक हे पाळत नाहीत म्हणून मुद्दाम सांगावं लागतं. म्हणजे जसं की रस्त्याने जाताना थुंकू नका सांगतो तसंच ते आहे असं मी तरी मानते. त्यामुळे मला त्याचा जाच कधी झालेला नाही. मात्र ही सगळी श्राव्य माध्यम आहेत, त्यामुळे श्राव्य माध्यमासाठी लेखन करताना पुन्हा तुम्हाला काही एक मनाची बंधनं पाळावी लागतात. ती अशी की ते संवादी असायला लागतं, ते फार प्रमाण भाषेमध्ये असून चालत नाही, बोजड असून चालत नाही, खूप लांबलचक वाक्य त्याच्यात असून चालत नाही, छोट्या छोट्या वाक्यांचे अशी ती रचना असावी लागते. आणि पुन्हा मी म्हटलं तसं मंचीय सादरीकरणाचा जो भाग असतो तेव्हाही समूहामध्ये बसून लोक ऐकत असतात. आकाशवाणीचा श्रोता हा अदृश्य श्रोता आहे, कोण ऐकतंय आपल्याला माहिती नसतं.
कोणीही रानावनामध्ये जिथे रेंज आहे अशा ठिकाणी बसून कोणीतरी ट्रान्झिस्टर कानाला लावून सुद्धा ऐकत असेल. हल्ली तर मोबाईल ऍपवरती पण लोक ऐकतात. आणि एखादी सुशिक्षित सुगृहिणी सुद्धा दुपारच्या वेळेला आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकत असेल. त्यामुळे कोण ऐकतं हे आपल्याला माहित नसतं. ती पण एक प्रचंड मोठी अशी विस्तृत रेंज आहे आकाशवाणीच्या श्रोत्यांची. तर हा सगळ्या श्रोत्यांचा एक कॉमन डिनॉमिनेटर ज्याला म्हणून सामायिक असं काय त्यांच्यामध्ये आहे, त्यांना काय पकडून धरेल, काय आवडेल, हे एक भान पुन्हा हे लिहिता येतं बरं का. म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही खूप असं ह्यांनी पुस्तकी लिहिलं जातं. ते कोणीतरी थोडं मार्गदर्शन केलं, कोणी सांगितलं, आपल्याला सुद्धा ऐकताना कळतं. आता तर मोबाईलवरती रेकॉर्ड करून आपण ऐकू शकतो आणि ठरवू शकतो की नाही हे फार पुस्तकी झालंय, याच्यापेक्षा आपल्याला सोपं लिहिलं पाहिजे. तर सोपं लिहिणं, सरळ साधं लिहिणं ही त्या माध्यमाचीच काही गरज आहे असं म्हणूयात आपण. बंधनांपेक्षाही ती गरज आहे, तर ते पोचेल. नाही तर काय, तुम्ही तुमच्या पद्धतीने अगदी संस्कृत प्रचूर बोलला तरी अडकाठी कोणीच करत नाहीये. पण ते पोचण्यासाठी मग नक्कीच तेवढा ती म्हणजे त्या कंटेंटचाच तो एक अडसर निर्माण झाल्यासारखा होतो असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे दुर्बोधता जितकी कमी असेल तितकं सुबोध असावं. असावंच. आता वाचक वर्ग कमी होतो आहे असं एक आपण ऐकतोय सगळीकडे. तर किंवा वाचकांची अभिरुची बदलते आहे. जसं आपण म्हणलं, शब्द मर्यादा आता 200 वर आलेली आहे. सोशल मीडियावर जितकं एक स्क्रोल न करता वाचता येईल तेवढंच. तर हे जे सध्या म्हटलं जात आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? निश्चित बदलली आहे. अभिरुची बदलली आहे. वाचनाचा स्तर ज्याला म्हणू आपण वाचकांचा, तो बदलला आहे. पण एक सांगू का तुम्हाला गंमत? लोकमान्य टिळकांच्या चरित्रामध्ये वाचलं मी. 1898 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मीटिंगमध्ये लोकमान्य असं म्हणाले होते की आत्ताचे प्राध्यापक वाचत नाहीत, त्यांचा व्यासंग कमी आहे. म्हणजे मला हे म्हणायचंय की तेव्हा सुद्धा ही तक्रार होतीच. आणि आपल्या पालकांचीही तक्रार होती की मुलं वाचत नाहीत. आपल्या शिक्षकांचीही होती, आपल्याबद्दलही होती. म्हणजे ती प्रत्यक्ष माझ्याबद्दल नसेल, पण एकूण जी पिढी माझ्या आजूबाजूला शिकणारी विद्यार्थ्यांची होती त्यांच्याबद्दल होती. आणि आज माझ्यासारखी पण पिढी ती तक्रार करू शकते की तुम्ही काही वाचत नाही. म्हणजे अगदी साधी गोष्ट, फुलं आवडतात असं उत्तर मुली देतात. इंटरव्ह्यू घेतो ना आम्ही, एमफिलला वगैरे ऍडमिशन देताना इंटरव्ह्यू घ्यायचो. आणि मग कोणता लेखक आवडतो? पुलं आवडतात. बरं, काय काय वाचलंयस पुलंचं? तर व्यक्ती आणि वल्लीच्या पलीकडे एखाद दुसरं काहीतरी माहिती असतं. म्हणलं अगं 100 पुस्तकं ज्यांची प्रकाशित झालीये, आवडता लेखक म्हणतीयस आणि तुला 4 नावं पण घडाघडा सांगता येत नाहीत पुलंच्या पुस्तकांची, मग कसला तुझा हा आवडता लेखक? असं आहे ते. म्हणजे मी म्हणायचं मला किशोरीबाई आवडतात आणि किशोरीबाईंचे 2 बंदिशी किंवा 2 रचना सुद्धा मला सांगता येत नाही, अशासारखं ते आहे थोडंसं. तर हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणता ते मान्यच आहे, म्हणजे की बदलत जाते. पण का नाही बदलू असंही मला वाटतं की आत्ताच्या मुलांना जे वाचावंसं वाटतं आहे त्या प्रकारचं वाचन ते वाचतात, करतात. म्हणजे ते किंडलवर वाचवत किंवा सोशल मीडियावरती वाचवत किंवा अन्य कुठल्या माध्यमातून वाचवत. ते भले पुस्तक हातात घेऊन तुम्हाला दिसणार नाही, पण ते वाचत नाही असं काही मला वाटत नाही. आता मी एका लायब्ररीची अध्यक्ष आहे, अक्षरस्पर्श नावाच्या विद्याताईंनी स्थापन केलेली लायब्ररी. गेली 8-10 वर्ष मी त्या लायब्ररीच्या कार्यकारिणीवरती. तर आम्हाला दरवेळेला जाणवतं की आमच्या वाचकांची सभासद संख्याच कमी झाली. आता का ती होतीये? तर प्रौढ वाचकांनाच फक्त पुस्तक हातामध्ये धरून आता वाचावंसं वाटतं आणि ते वाचतात. बाकी सगळेजण स्क्रीनवरती वाचतायत. तर तुम्ही म्हणता तसं ते स्क्रीनवरती एका नजरेमध्ये जेवढे शब्द दिसतील तेवढे शब्द पटकन वाचून पुढे जाणं, झपाट्याने पळणाऱ्या प्रतिमा, ही या वाचनामधली एक मोठी आव्हानात्मक आणि ज्याला अडसर म्हणू अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. क्षणार्धात तो तुमचा धक्का लागो नाही तर न लागो, ते फोन इतके स्मार्ट आहेत की एका मिनिट काय म्हणजे खरंच निमिषार्धात ते पुढे निघून जातं आणि दुसरं काहीतरी आकर्षक समोर येतं की ते मागचं मागे पडतं. हा एक भाग त्याच्यामध्ये खूप झालेला आहे. मी अजूनही वाचन पुस्तक हातामध्ये धरून वाचणंच मला आवडतं. म्हणजे ती बैठक, त्या पुस्तकाचा स्पर्श, त्या पुस्तकामध्ये रमून जाणं आणि आपण वाचतो हे पण बाकीच्यांना कळलं. नाहीतर मोबाईलवरती काय चाललाय टाइमपास असंच त्याच्याकडे पाहिलं जातं ना खरं. म्हणजे हा एक त्याच्यात गंमत गमतीचा भाग सोडून द्या, पण हाही एक त्याच्यातला भाग आहे असं मला वाटतं. आणि ती काय म्हणतो ना आपण, कम्फर्ट झोन असतो तो पुस्तक हातामध्ये घेऊन वाचण्याचा जो एक संबंध काळाचा आहे तो माझ्यासाठी तरी. तर असे माझ्यासारखे बरेच लोक अजूनही पुस्तक हातात घेऊन वाचतात. पण ही अभिरुची बदलते मला मान्य आहे. भाषांतरित पुस्तकं वाचण्याकडे सुद्धा मध्यमवयीन वाचकाचा बराच कल झाला आहे.
म्हणून मराठीमध्ये सकस निर्माण होत नाही असं नाही, तर मराठी साहित्याचं केंद्रच ना आता पुणे मुंबई या शहरांपासून बाहेर पसरलंय. एक काळ असा होता की ओके. सगळे महत्वाचे लेखक आणि महत्वाच्या प्रकाशन संस्था या 2 शहरांमध्ये एकवटलेल्या होत्या. अगदी सांगली, सातारा, हो. कोल्हापूर सुद्धा त्याच्यात येत नसे. पण हो. आणि बघा तुम्ही अजूनही बाहेर लोक तक्रार करतात की हे तुमचे पुण्या मुंबईचं, हे तुमचं पुण्या मुंबईचं असं म्हणतात. तर त्याच्यात तथ्य आहे बरं का. म्हणजे कुठल्या प्रकाराने तथ्य आहे, तर एक कुठल्या तरी असं अदृश्य अशी भिंत उभं राहिल्यासारखं ते आहे आणि ते मान्य करायला लागतं. पण हे सगळं जे केंद्र आहे हे आता बऱ्यापैकी बाहेर पसरलंय. सगळ्या बर. शहरांमधनं आता चांगली प्रकाशन संस्था आहे. तर सगळ्या शहरांमधनं चांगले लिहिणारे म्हणजे प्रवीण बांदेकरांसारखा कोकणामधला लेखक घ्या तुम्ही, आज उत्तम सशक्त लिहिणारा लेखक आहे. आपण काय आहे ते जे अनुभव विश्व आहे ते शहरी वाचकाच्या अनुभवाचं नसल्यामुळे त्याच्याकडे तो वळत नाही. हा भाग आहे त्याच्यातला. कितीतरी ग्रामीण लेखक आजकाल उत्तम लिहितात किंवा सदानंद देशमुखांच्या कादंबऱ्या तुम्ही बघा. तर शेतकऱ्याची सुखदुःख मला जाणून घेण्याची काय गरज आहे, असं शहरी वाचकाला जर वाटत असेल तर तो नाहीच ते जाणून घे. तर मला इथे हा प्रश्न महत्वाचा वाटतो की वाचतो का आपण, तर जे माझ्या अनुभवाला येणार नाहीये ते मला या वाचनाच्या द्वारा कळतं, समजतं. आपण भाषांतरित पण म्हणून वाचतो ना की ज्या संस्कृतीमध्ये मी कधी जाऊन राहण्याची शक्यताच नाही तिथे काय घडतं हे मला समजावं. पण म्हणजे याचा अर्थ वाचनाचं जे काय प्रेरणा आहे किंवा वाचन कशासाठी याची जी उत्तरं आहेत ना, तिथे हा फरक पडलाय असं मला वाटतं. हा मनोरंजक सिनेमा आणि आशयघन सिनेमा, अवॉर्ड विनिंग सिनेमे नेहमी वेगळे असतात बघा तुम्ही, आणि गल्ला निर्माण करणारे आणि थिएटरवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात धंदा करणारे सिनेमे वेगळे असतात. हाच फरक इथे आहे. आणि वाचणारा वर्ग हा नेहमीच खरंच मर्यादित होता. ते त्या प्रकारच्या समृद्धीच्या मागे लागणारा हा किंवा त्याचं महत्व जाणणारा हा कमीच असल्यामुळे वर्ग, त्याच्यामध्येही अजून थोडस असं तो वेळ पुन्हा स्क्रीननी खाल्ला, वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच असते. त्यामुळे तो त्यांनी तेवढा आता हे मान्य करायला पाहिजे. आता त्याच्याही पलीकडे जाऊन तर मग हीच माध्यमं अधिक सशक्तपणे कशी वापरता येतील असाही विचार आता काही चांगले सुजाण दिग्दर्शक करताना दिसत आहेत ना. नवीन पिढीचे दिग्दर्शक किती चांगलं तयार करतायत कंटेंट असलेलं असं दृश्य माध्यमामध्ये सुद्धा काम. तर ही आता नव्या काळाची गरज आहे असं आपण म्हटलं पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. माझी काही फार तक्रार असत नाहीये, कारण मी माझ्या घरामधलंच सांगते ना की तरुण पिढी जी वाचते आहे आणि तीच आपल्याला काही काही गोष्टी सांगते, तेव्हा आपल्याला हो का असं आहे का असं, म्हणजे एवढं वाचून सुद्धा आपल्याला काही प्रदेश अनभिज्ञ असू शकतो आपण त्याच्याविषयी, तर ते काहीतरी वेगळं मिळवतायत, वेगळं वाचतायत. शेवटी मला असं वाटतं की वाचनाने मिळणारी जी जाणीव समृद्धी आहे, जे माणूस म्हणून वाढणं आहे, ते कुठल्या का माध्यमातून होईना चांगलंच आहे ना. ते होतंय ना, हे महत्वाचं. जसं माझ्या लायब्ररीचे वाचक कमी झाले पण एकूण वाचक वाढतोय का अन्य ठिकाणी, चांगला वाचतोय का, तर ठीक आहे ना. आता हे फारच आदर्शवादी वगैरे वाटू शकतं, पण खरं आहे, मला खरंच असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही वाचताय ना हे महत्वाचं. कुठल्या माध्यमातून वाचताय हे माझ्या लेखी फार महत्वाचं नाही. पुस्तक हातात घेऊन वाचणाराच खरा वाचक वगैरे असं मला नाही वाटत. आणि या स्क्रीनवरनं जो वाचतो आणि वाचणारे आहेत, वाचतात म्हणजे सबस्क्रिप्शन्स आहेत त्यांची, ते डाउनलोड करून घेतात, वेळ मिळेल तिथे तिथे वाचतात आणि त्यांना जमतं बाबा ते स्विच ऑन स्विच ऑफ करायला. आपल्याला नाही जमत, ही आपली कमतरता आहे असं मला वाटतं. म्हणजे मला मध्ये मध्ये कोणी डिस्टर्ब केलं वाचताना तर त्रास होतो. एवढं संपवते आणि मग उठते असं. ती नाही, ती मुलं पटकन बंद करतात, त्यांचं दुसरं काय असेल ते करतात आणि पुन्हा ती वाचनामध्ये रमू शकतात. तर हे चांगलं आहे की मग, नाही का, इतकं स्विच ऑन स्विच ऑफ जमत असं मला वाटतं. त्यामुळे हा पुन्हा व्यक्तिनिष्ठ जास्त आहे हे असं वाटतं, सब्जेक्टिव्ह आहे. कोणाला नाही पटणार, कोणाला पटेल, पण नक्कीच. आता एक असा प्रश्न आहे की साहित्य म्हणजे कोणत्याही भाषेचा असू दे, मराठी असू दे, इंग्रजी असू दे, इतर काही भाषा, त्याचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं? म्हणजे साहित्य का वाचावं किंवा का अभ्यासावं असं? सगळ्याच एकूण कलांकडे आपण या दृष्टीने बघूयात असं मला वाटतं की मूळ ज्या आपल्या गरजा असतात अन्न वस्त्र निवाऱ्याच्या आणि त्याच्यानंतरच्या आणखीन बेसिक गरजा ज्या वंश सातत्याच्या, मैथुनाच्या, त्याच्या पलीकडे अतिरिक्त अशी ऊर्जा माणसामध्ये आहेच आणि माणसामध्येच आहे ती. आणि ते अनादी काळापासून आपल्याला दिसतं की रिकाम्या वेळामध्ये त्याने भिंतींवरती चित्र काढली, फावल्या वेळामध्ये बायकांनी विणकाम केलं, वेताचं काही टोपल्या पिपल्या विणल्या, अजून थोडासा वेळ मिळाला मग वस्त्र विणायला सुरुवात केली.
हा जो आपल्या अतिरिक्त ऊर्जेचा चांगला वापर करण्याची जी क्षमता आहे ती केवळ माणसामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या कला ह्या त्याच्यातून हळूहळू उदयाला आल्यात. हे अगदी मी पटकन सांगते, हा खूप मोठा इतिहास आहे. परंतु मुळात क्रीडा करण्याची क्षमता, क्रीडा, ललित, लीला, ज्याच्यातून आनंद मिळतो, सगळ्या ललित कला ह्या आनंदासाठी निर्माण झाल्या. तर ह्या मूलभूत गरजा भागल्यानंतर एका आनंदाची निर्मिती करणं ही माणसाची भूकच आहे. आणि निर्मिती काही जणांना करता येते आणि बऱ्याच जणांना त्या निर्मितीचा आनंद घेता येतो. याच्यासाठी आपण कलेचा आनंद घेतो, कलेकडे वळतो. मग त्या कुठल्याही कला असतील, साहित्य हेही त्याला अपवाद नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी मुळात त्या आनंदासाठी आपण कुठल्याही कलेकडे जातो, कलेचा आनंद घेतो, भोगतो ती कला. कधी ती समूहात बसून घेतो, कधी स्वतःची स्वतः घेतो. गाणं ऐकण्यासारखी गोष्ट ही अगदी स्वतःची स्वतः करण्याची. समूहात असा नाही तर कुठेही असा तुम्ही खरं म्हणजे तो स्वतःचा वैयक्तिक ह्यानीच अनुभव घेत असतो. आपल्याच 2 कानांनी आपण ऐकतो आणि आपल्याच 2 डोळ्यांनी पाहत असतो. त्यामुळे तो एक आनंदाचा भाग त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे असं मला वाटतं. साहित्याच्या बाबतीत फक्त काय होतं की साहित्याचं माध्यम जे आहे ते इतर कलांच्या माध्यमांपेक्षा वेगळं, की ते आपण एरवी पण वापरतो ना. शब्द आणि भाषा हे माध्यम आपण एरवी पण संवादासाठी वापरतो, जन्मापासून वापरतो बोलण्यासाठी. आणि तेच माध्यम आपण साहित्य, कला ह्याच्यासाठी वापरतो. आणि त्याच्यामुळे या माध्यमाकडे बघण्याची आपली दृष्टी फार अतिपरिचयात अवज्ञा अशी झालेली आहे. आपल्याच नेहमीच्या भाषेमध्ये बोलून टाकलं तर ते तसं उतरत नाही ना सशक्त. मग लेखनाची, कला म्हणून जी भाषा आहे तिची मात्र आपल्याला जोपासना करावी लागते. तिची नक्कीच जाणीवपूर्वक ती वाढेल कशी हे बघावं लागतं. आणि हे जसं लेखकाला बघायला लागतं ना तसं वाचकाला सुद्धा स्वतःची इयत्ता उंचवावी लागते. अगदी बाळबोध असं वाचन आपल्याला आता आनंद देत नाही. आपल्या वयाच्या टप्प्यानुसार वाचनाची आपली इयत्ता जशी जशी वाढत जाते तसं तसं आपल्याला अधिक सशक्त असं वाचन गरजेचं वाटायला लागतं. आणि आपण इतके तयार वाचक होतो की आपल्याला चटकन समजतं की हे माझ्या टाईपचं आहे का नाहीये ते. पुस्तक हातामध्ये लायब्ररीमध्ये काही माहिती नाही, लेखकाबद्दल माहिती नाही, पुस्तकाबद्दल माहिती नाही, तरीही ते पुस्तक जाता जाता आपल्याला कळतं की हे बघितलं पाहिजे, नेलं पाहिजे घरी, किंवा हे नको, हे नाही, म्हणजे लगेच कळतं. शीतावरून भाताची म्हणतो तसं ती वाचकाची इयत्ता गाठण्यासाठी टप्प्याटप्प्याने आपली भाषा आणि त्या भाषेमधून जे व्यक्त होते ते वाढत जाणं, समृद्ध होत जाणं, हे पुन्हा वाचनानेच घडतं. दिव्याने दिवा लागावा तसं मला वाटतं की वाचनातून भाषेतून पुन्हा चांगलं वाचन, चांगल्या वाचनातून पुन्हा अधिक चांगली भाषा. म्हणजे मौनराग वाचल्यानंतर तुम्ही परत म्हणजे एकूण स्वारांचं ते वाचल्यावरती आपण परत मागे वळू नाही शकत. आपण एका अशा टप्प्यावरती जाऊन पोहोचलेलो असतो की आपल्याला त्याच्या पुढेच जाणं गरजेचं आहे. तर हा भाग मला वाचनाच्या दृष्टीने फार महत्वाचा वाटतो. आणि ते दर दिवशी आपल्याला खरंच काहीतरी अजूनही काही चांगली पुस्तकं आपल्याला नव्या वाढलेल्या आपल्या जाणीवेमध्ये वेगळं काहीतरी पदरात टाकतात असं लक्षामध्ये येतं. आणि अशी किती पुस्तकं आहेत. राजगढा ही प्रभाकर पेंढारकरांच्या कादंबरीवर मी एक कार्यक्रम करते. मी दर कार्यक्रमात मला काहीतरी असं वाटतं की हे आपल्याला पूर्वी नव्हतं कळलेलं, हे आज आपण वेगळंच बोललो काहीतरी. त्याचा तो स्क्रिप्टेड कार्यक्रम नाहीये, मी तो लाईव्ह करते, प्रत्यक्ष बोलते सगळं. तर ते मला नेहमी असं वाटतं की आज बोलता बोलता आपल्याला हे काहीतरी वेगळं उमगलं या कादंबरीमध्ये. तर हा जो उमगण्याचा भाग आहे हा खरा साहित्याने दिलेला आनंद आहे असं मला वाटतं. आणि मगाशी म्हटलं तसं जे अनुभव मला प्रत्यक्ष घेता येणार नाही ते मला पुस्तकं देतात, घेऊनच जातात ना मला ते त्या प्रदेशामध्ये. तसं आहे ते. त्यामुळे तो सगळा अनुभव मला मिळत राहतो. आणि जितके अनुभव आपल्याला जास्त तितकी आपली संपन्नता सगळ्याच दृष्टीने वाढत जाते. आणि खरं आनंदाचाच भाग आहे. त्याचा प्रत्यक्ष उपयोग काय हे म्हणजे चांगलं लिहिता, चांगलं हे करता, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्या पल्याड गेलं की तिथे फक्त निखळ आनंद आहे असंच मला वाटतं. आनंदासाठीच हे सगळे प्रकार खरं म्हणजे करतो आपण. बरोबर. वंदनाताई, भाषा व्यवसायातील एक गोष्ट बदलायची असेल तर ती तुम्ही कोणती बदलाल? याचं एक उत्तर अगदी चटकन देता येण्यासारखं असं आहे की ती शिकवण्याची जी पद्धती आहे ती बदलली गेली पाहिजे. म्हणजे आज कुठल्याही मॅटर्निटी होम मध्ये तुम्ही जा, पुरुषांनी म्हणजे पॅटर्निटी कशी हे घ्यावी, बाप पण कसं त्याच्यामध्ये समजून घ्यावं याच्याकरता काहीतरी छोटे मोठे कोर्सेस असतात, योगा असतो, तुमचं डाएट कसं असायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. पण अगदी लहान बाळाशी, तान्ह्या बाळापासून ते शाळेत जाईपर्यंत तुम्ही त्याच्याशी कसं बोलाल, काय काय सांगाल, आईबाप म्हणून तुमची त्याला भाषा म्हणून देण्याची काय तुमची जबाबदारी आहे हे कुणीच सांगत नाही.
नाही. कोणीही सांगत नाही. लहान मुलांशी ज्या आया उत्तम बोलत आल्या, ती मुलं नक्की वेगळी होतात. हम्म. म्हणजे काय काय बोललं जातं ना, कारण काय लाड फक्त कौतुकाचंच नसतं ते. कितीतरी गोष्टी आपण त्यांना समजतील अशा सांगत राहणं. हे कुणीच आयांना का सांगत नाही असं मला वाटतं. तिथे हा पहिला मला बदल माझ्या मनात इतके वेळेला आलेलं आहे की वेगवेगळ्या मॅटर्निटी होममध्ये सांगावं त्यांना की तुम्ही किमान 2 दिवसाचं 2-2 तास, 1.5 तास काय त्यांच्या तब्येतीनुसार त्यांना बसता येईल. पण हे आम्हाला किमान सांगू देत. ज्यांना समजेल, ज्यांना कळेल, पुढे म्हणजे निदान सुरुवात तरी अशी करावी असं मला खरोखर अनेकदा वाटलेलं आहे. प्रत्यक्षात अजून आलेलं नाहीये, पण वाटलंय मात्र नक्की. दुसरी गोष्ट शाळेमध्ये बघा तुम्ही 1ली ते 4थी तर सोडूनच देऊ आपण, कारण अगदीच तेव्हा आपण काय शिकतो म्हणजे शिकतो हे मान्य केलं पाहिजे, कारण त्याच्यावरती आपली 5वी होते, पण आठवत नसतं. पण 5वी पासून जाणीवपूर्वक आपल्याला धडे कविता अशा नेमलेल्या असतात की ज्याच्यामध्ये प्राचीन पासून ते आत्तापर्यंतची विविध रूपं बघा तुम्ही. संत साहित्यातलं काहीतरी असतं, महानुभावांचं काहीतरी असतं, टिळक किंवा आगरकर किंवा शिवराम महादेव परांजपे यांचं काहीतरी लेखन असतं. ह्याच्याबद्दल हे का इथे आहे याच्याबद्दल कोणीही मराठीचा शिक्षक म्हणजे भाषा शिक्षक सांगत नाही. आणि बहुतेक त्याला मुलंही त्या ऑप्शनला टाकतात आणि शिकवणाऱ्यालाही ते धड कळलेलं नसतं. त्याच्यामुळे कोणीही त्या म्हणजे काय ते कंटाळवाणे वगैरे असं वाटतं. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये दिसणारी भाषेची रूपं ते नीट समजून सांग. छोटंसंच असतं खरं म्हणजे, ते फार मोठंही नसतं. त्या वयाला साजेसं तितपत झेपेल एवढंच खरं ती निवड असते. पण तरीही त्याच्याबद्दल कुणीही सांगत नाही की हे का निवडलंय आणि हे पहिले 5 धडे आणि या पहिल्या 5 कविता ह्यांचं काय महत्व आहे मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून हेच कोणी सांगितलेलं नसतं. आणि मग तिथे तो कंटाळा जो काय यायला लागतो तो मुरतच जातो. शिकवणं चांगलं, रस घेऊन, स्वतः आनंद घेऊन असे शिक्षकच खूप कमी आहेत. आता पुन्हा असं होतं ना की शिक्षकी पेशाकडे नोकरी म्हणून बघायचं, ती आवश्यक नोकरी आहे, सहजपणे मिळते, तिथे काही कुठला निकषच नाहीये ना हो. तुम्ही चांगलं शिकवता का वाईट शिकवता हे कोण ठरवणार? 4 विद्यार्थी जर एखाद्या मॅडमचं कौतुक करायला लागले तर विभागामधल्या बाकीच्यांच्या पोटात दुखतं. हा अनुभव आपण घेतलेला असतो. म्हणजे 10 वेळा तुमचं नाव घेऊन कुणीतरी जर चौकशी करायला लागलं तर असं काहीतरी बोललं जातं की विद्यार्थ्यांना अपमानास्पद होतं ते. तर हा सगळा जो व्यवहाराचा भाग आहे ना, हा अतिशय खेदजनक आहे. आणि कसं होतं ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतं. तसं आपल्या भाषेची आणि एकूण साहित्याकडे बघण्याच्या दृष्टीची जी हेळसांड होते ना, ती मला नेहमी खरंच त्रास देते. आणि चांगलं शिकवणं, चांगलं शिकवता येणं, इच्छा असणं चांगलं शिकवण्याची आणि चांगलं शिकवण्याची क्षमता असणं, या किती मोठ्या गोष्टी आहे. या तिन्हीपैकी काय पाहिलं जातं शिक्षकाची नोकरी देताना असं सुद्धा माझ्या मनामध्ये अनेकदा येतं. निदान भाषा शिकवताना तरी या गोष्टी, कारण भाषेवरतीच सगळं आहे ना. तुम्ही इतिहास पण भाषेच्या माध्यमातून शिकता आणि बीजगणित पण तुम्ही भाषेच्या माध्यमातूनच शिकता. तुम्हाला ते जर नीट आलं नाही तर तुम्हाला अन्य विषय समजायला किती प्रश्न येतील पुढे, आणि येतातच ते आपण पाहतो. जी मुलं स्वतः खूप प्रयत्न करतात आणि काम करतात तीच पुढे यश मिळवतात असं आपल्याला दिसतं. साधं नीट सांगता येत नाही, 2 वाक्य बोला म्हटलं तर बोलता येत नाही. इकडे गाडाभर मार्क मिळालेले असतात, पण 2 वाक्य काही बोलता येत नाही. मुलींना नेहमी म्हणायची एमए ची डिग्री गळ्यामध्ये घालून फिरणार आहात का तुम्ही? एमए म्हणजे मास्टर्स ना, आहात का मास्टर्स? आपण आहोत का? हा प्रश्न विचारा स्वतःला. म्हणजे मग कळेल आपल्याला की आपल्याला आत्ताशी कुठे काहीतरी कळायला लागलंय की काहीच कळत नाहीये, पुढे जायचंय आपल्याला. तर हा बदल व्हावा असं मला खूप वाटतं. पण तो काही तुमच्या माझ्या दोघींच्या हातामधला बदल नाहीये. पण सगळ्यांनी कलेक्टिव्हली पण असा विचार तरी केला पाहिजे की अरे याच्याकडे गंभीरपणे बघा. शिक्षक हा आपल्या इथला सगळ्यात कमी पगार असलेला, आणि प्राध्यापकांचे जरी पगार आता बरे झाले 2 वेतन आयोगांमुळे, पण बाकी शिक्षकांचे पगार काही अजून फार असे इतर सगळ्याच्या तुलनेमध्ये बघितले तर काही खास नाहीये. आणि त्यांच्या मागे किती फालतू कामं लावून दिलेली असतात. शिक्षणाच्या व्यतिरिक्तची सगळी कामं करणारा हक्काचा कोण आहे तर तो प्राथमिक माध्यमिक शिक्षक आहे. काय त्यांना वाटेल त्या इलेक्शन ड्युट्या काय, हे काय. मला खरंच खूप याचं वाईट वाटतं की किती आपण त्याच्याकडे क्षुद्र व्यवसाय आहे असंच बघत आलेलो आहे ना. मास्तर या शब्दामध्ये जी संभावना आहे ना, ती संभावना कुठेतरी गेली पाहिजे. त्याशिवाय आपल्या भाषा शिक्षणाकडे फार गंभीरपणे पाहिलं जाणार नाही असं वाटतंय. वा, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि होपफुली कधीतरी त्याच्यावर कोणीतरी लक्ष देईल आणि काहीतरी होईल अशी आपण आशा करूया. भविष्यात कोणत्या योजना हाती घेण्याचं मनात आहे?
खरं म्हणजे योजना अशा करून मी काही खूप योजनाबद्ध काम नाही केलं, अगदी प्रामाणिकपणे सांगते. साहित्याच्या क्षेत्रामध्ये असताना आनंद देणाऱ्या अशा गोष्टी समोर येत गेल्या. हा, निवड मी नक्की करत राहिले. माझ्यासमोर 10 पर्याय आले तर त्यातलं काय निवडायचं हे मी ठरवत आले. परंतु असं खूप योजनाबद्ध रीतीने काम केलंय आणि मग आता हा प्रकल्प, तो प्रकल्प, असं काही मी खरंच केलं नाहीये. पण एक 2-3 गोष्टी मनामध्ये आहेत. एक समग्र असं काम आपल्या हातनं उभं राहावं असं वाटतंय. त्या दिशेने काही चालले प्रयत्न, पण बघू अजून त्याला आकार वगैरे आला की मी कधीतरी त्याच्याविषयी नक्की बोलेन. पण आता काही ते बोलण्यात तसा हशील नाहीये, कारण अगदीच प्राथमिक पातळीवरचं काम आहे. पण कारण बघा ना, आपल्याकडे नाटकाचं डॉक्युमेंटेशन नसतं झालेलं. नाटकात काम करणाऱ्यांना तर काम करणं ही गोष्ट महत्वाची असते. त्यामुळे अशा प्रकारची डॉक्युमेंटेशन होणं, ती पुढच्या पिढ्यांसाठी गरजेची असतात. असं काही जर करता आलं आपल्याला, एक ठोस काम की ज्याचा 50 वर्षानंतरच्या लोकांना उपयोग आहे, तर ते मला आवडेल अधिक. आता नुकतंच मी रोहिणी भाटे या कथक नर्तकी, नृत्यांगना आणि पंडिता यांचं चरित्र लिहून हातावेगळं केलं, तेव्हा हे मला खूप प्रकर्षाने जाणवलं की एवढा नजीकचा भूतकाळ आहे हा. आता त्या गेल्यात 12-13 वर्षाच्या, पण कितीतरी जागा दुसर चरित्रामधल्या जे शोधून काढावं लागलं, विचार करावा लागला, डॉक्युमेंट्स मिळवावी लागली. तर हे असं का होतं? तर ह्याच्यासाठी मग काहीतरी एक आपल्याकडनं आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करून ठेवावं असं निश्चित वाटतंय. बघूया. क्या बात आहे. तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही खूप व्यस्त असता, पण तरी माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल नाही, हे पण आनंददायीच काम आहे ना. असं बोलायला मिळतं, ही पण खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या श्रोत्यांना आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी, आहा हा. रसिक मनांच्या तारा, गीत कहाणी